नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, बरोबर तुम्ही हेडिंग वाचताय। आज आपण संपूर्ण पुरस्कारांचा अभ्यास करणार आहोत, जे पुरस्कार 2023 ते 24 या कालावधीमध्ये देण्यात आलेले आहे। आपण यावर जवळपास 3 लेक्चर बघितले होते आणि त्या 3 लेक्चर मध्ये जवळपास आपले एक 40+ क्वेश्चन जे आहे ते आपण त्या लेक्चर मध्ये घेतलेले आहे। आणि हे जे प्रश्न आहे ते परीक्षेमध्ये मी मागच्या वर्षी क्वेश्चन घेतले होते, ते बऱ्यापैकी क्वेश्चन जशाच तसे आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळाले होते। हेही क्वेश्चन तसेच परीक्षेमध्ये येऊ शकतील, त्यामुळे तुम्हाला हे लेक्चर 100% व्यवस्थितपणे बघायचे, कारण जेवढे पुरस्कार आहे तेवढे आपण इथं कव्हर केलेले आहे। त्यामुळे पुरस्कारावर जर प्रश्न आला तर तो या लेक्चर मधला असणार। ठीक आहे, तर तुम्हाला हे लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचे। तसेच राज्यसेवेची जर तयारी करत असाल तर राज्यसेवेची एक रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्यावर टेस्ट सिरीज फ्री असणार आहे। ठीक आहे, ही रेकॉर्डेड बॅच असेल, ज्यामध्ये एक टेस्ट सिरीजची जी काही बॅच असेल की पूर्ण टेस्ट सिरीज जी असेल राज्यसेवेची ती फ्री ऑफ कॉस्ट दिली जाणार आहे। आणि त्याची फी सध्या तुम्हाला 999 प्लस 180 रुपये जीएसटी एवढी या बॅचची फी असणार आहे। ही फी पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी असेल, नंतर मात्र जे काही टेस्ट सिरीजचं 500 रुपये ते प्लस या बॅच मध्ये ऍड होऊन जाईल आणि त्या बॅचची फी नंतर जे काही 1680 समथिंग होऊन जाईल। तर बघा, 100 विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज फ्री असणार आहे। तर ती टेस्ट सिरीज त्याचं विश्लेषण तुम्हाला या बॅच मध्ये बघायला मिळेल। रेकॉर्डेड लेक्चर असतील, 2 महिन्याचा कालावधी या बॅचचा असेल। त्यानंतर आपली राज्यसेवेची फाउंडेशन बॅच सुरू होणार आहे। एनसीईआरटी प्लस स्टेट बोर्डचा समावेश असणार आहे। 15 मे पासून ऍडमिशन सुरू होणार आहे। बघा, सेम कंबाईनची सुद्धा आपण बॅच सुरू करत आहोत। आता एनसीईआरटीची सुद्धा आपण बॅच सुरू केलेली आहे। एनसीईआरटीचे लेक्चर आम्ही इयत्ता 6वीचं भूगोल, इयत्ता 7वीचं भूगोल, इयत्ता 8वीचं भूगोल हे लेक्चर ऍड केलेले। त्याचबरोबर इतिहासाची इयत्ता 6वीचा इतिहास, आता उद्या परवा इयत्ता 7वीचा इतिहास, 8वीचा इतिहास हे लेक्चर सुद्धा त्यामध्ये ऍड होऊन जातील। त्याचबरोबर मित्रांनो, जर आपण बघितलं तर पॉलिटीचे सुद्धा लेक्चर त्यामध्ये आपण अपलोड केलेले आहेत। तर अशा प्रकारे ही एनसीईआरटीची बॅच आहे। त्यानंतर स्टेट बोर्डची बॅच भविष्यामध्ये सुरू होणार आहे। या सर्व बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्र नावाच्या ॲप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आणि इथं तुम्हाला इंस्टाग्रामचा पेज सुद्धा फॉलो करून ठेवायचं आहे। तर बघा मित्रांनो, कमी फीज मध्ये एकदम क्वालिटी जे लेक्चर आहे ते तुम्हाला आम्ही इथं उपलब्ध करून देत आहोत। त्यासाठी अभ्यास मित्र ॲप नक्की डाउनलोड करा, सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले। मग चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला। ठीक आहे, सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 बाबत कोणतं विधान अयोग्य आहे? गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, तर बघा या वर्षी हा जो पुरस्कार आहे हा चिराग शेट्टी या खेळाडूला मिळाला। या वर्षी हा पुरस्कार सात्विक साईराज रंकीरेड्डी या खेळाडूला मिळाला। मागील 4 वर्षाच्या कालावधीमध्ये क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो आणि सगळी विधानं बरोबर आहे। चला, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पहिले याला काय म्हटलं जात होतं, तर पहिले याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानेही याचं जुनं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार। आता अलीकडे गव्हर्नमेंटने याचं नाव चेंज केलेलं आहे आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं त्याला नाव दिलेलं आहे। ध्यानचंद कोण होते, तर भारताचे हॉकीपटू होते। ठीक आहे, तर यांचा गेम बघून जर्मनीचा जो काही हिटलर होता तो सुद्धा काय झाला होता, हँग झाला होता असं आपल्याला म्हणता येईल। तरी तर बघा, आपल्या समोर जे काही ऑप्शन आहे त्याची उत्तर काय आहे, जरी उत्तर माहित नसेल तर तरी ट्राय करायचं आहे। ठीक आहे, उत्तर तर मी तुम्हाला देणारच आहे। मग सुरुवात करूया। चला, इथं जर बघितलं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो आहे तो यावर्षी 2 जणांना मिळालेला आहे। त्यापूर्वी थोड्या अजून काही गोष्टी महत्त्वाच्या जाणून घेऊ की हा पुरस्कार कोणामार्फत दिला जातो, तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो। या सोबतच अनेक पुरस्कार दिले जातात। फॉर एक्झाम्पल, जो क्रीडा क्षेत्रातील टॉपचा पुरस्कार आहे तो आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार। पण याचबरोबर अर्जुन पुरस्कार आहे, जो समजून घ्या की जे नवीन खेळाडू आहे, नवीन खेळाडूंनी समजून घ्या की 4 वर्ष व्यवस्थितपणे कामगिरी केली। फॉर एक्झाम्पल आपल्याला देता येईल यशस्वी जयस्वाल, जो क्रिकेटमध्ये आता तरुण खेळाडू आहे, आता 2-3 वर्षापासून ते चांगली कामगिरी करत आहे। मग अशा खेळाडूंना पुढे जाऊन अर्जुन पुरस्कार दिला जातो। त्यानंतर जे काही प्रशिक्षक असतात त्यांच्यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार आहे। त्यानंतर जे काही विद्यापीठ असतात जे चांगलं खेळतात,
किंवा चांगली कामगिरी करतात जे विद्यापीठाचे खेळाडू, त्यांच्यासाठी अबुल कलाम आझाद ट्रॉफी म्हणून एक पुरस्कार असतो. तर असे वेगवेगळे पुरस्कार यामध्ये आहे. मग आज फक्त आपण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराला कव्हर करणार आहोत. तर हे सगळे पुरस्कार युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामार्फत दिले जातात आणि भारताचे राष्ट्रपती जे आहे राष्ट्रपती भवनामध्ये हे पुरस्कार देत असतात. मग यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी आणि रंकीरेड्डी सात्विक साईराज या दोघांना मिळालेला आहे. तर बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो आहे मागील 4 वर्षामध्ये नेत्रदीपक आणि एक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. अर्जुन पुरस्कार पण सेम. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. तर बघा आता आपल्याला काही गोष्टी इथं महत्त्वाच्या आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की चिराग शेट्टीला आणि रंकीरेड्डी सात्विक साईराजला दोघांनाही पुरस्कार मिळाला, पण तुम्हाला हे नाही माहित की त्यांचं क्षेत्र कोणतं आहे. त्यांचं क्षेत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं बॅडमिंटन. कोणतं क्षेत्र आहे? बॅडमिंटन. तर बॅडमिंटन डबलमध्ये हे दोघं काय करत असतात तर सोबत खेळत असतात. यांची एक टीम आहे दोघांची. मग आपण जर बघितलं तर यांनी मागील वर्षामध्ये काही अचिव्हमेंट्स इथं मिळवलेले आहेत. जसे की कॉमनवेल्थ गेम्समध्ये 2022 मध्ये सुवर्ण पदक मिळवलं. त्यानंतर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची जी काही चॅम्पियनशिप होती त्यामध्ये कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर थॉमस कप हा भारताने पहिल्यांदा जिंकला होता इंडोनेशियामध्ये झालेला थॉमस कप भारताने पहिल्यांदाच जिंकला होता. काहीतरी 73 वर्षानंतर भारताने हा कप जिंकला होता. यामध्ये यांची मोलाची भूमिका होती. इथं जो विजय मिळवला भारतीय टीमने तर यामध्ये एकदम जबरदस्त भूमिका जी आहे ती या दोघांची होती. त्यानंतर जर बघितलं तर फ्रेंच ओपन जी झाली होती तर त्यामध्येही यांनी काय केलं होतं तर भारताचं नाव पुढे नेण्याचं काम केलं होतं. त्यानंतर जर बघितलं तर ती स्पर्धा जिंकली. त्यानंतर पहिली जी काही बॅडमिंटन सुपर आपण जर बघितलं तर 750 नावाची चॅम्पियनशिप होती ती सुद्धा त्यांनी जिंकली होती. ठीक आहे. आणि बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा सुवर्ण पदक मिळवलं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे, कारण ज्यांना हा पुरस्कार मिळतो त्यांच्याविषयी काही गोष्टी लक्षात ठेवा. मी तर सिंपल सांगेल, कॉमनवेल्थ गेमची एक बाब लक्षात ठेवायची आणि थॉमस कपची एक बाब लक्षात ठेवायची आहे आपल्याला. बाकी जास्त काही फोकस असणार नाही. ठीक आहे. एशियन चॅम्पियनशिप सुद्धा एक लक्षात ठेवू शकता सुवर्ण पदक. यानंतर मागच्या वर्षीचा पुरस्कार कोणाला मिळाला होता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तर तो टेनिसपटू अचंता शरद कमल टेबल टेनिसपटू हे. ठीक आहे. टेबल टेनिसपटू अचंता शरद कमल यांना मिळाला होता. आताचा बॅडमिंटन खेळाडूंना मिळालेला आहे. मग आपण जर बघितलं तर यावर्षी हा पुरस्कार चिराग शेट्टी यांना मिळाला बरोबर. यावर्षी हा पुरस्कार सात्विक साईराज रंकीरेड्डी यांना मिळाला बरोबर. मागील 4 वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो बरोबर. म्हणून सर्व विधाने कशी आहे मित्रांनो बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, यादे यादे और यादे या पुस्तकासाठी 2023 मध्ये व्यास सन्मान कोणाला मिळालेला आहे? ठीक आहे. चला सांगा व्यास सन्मान कोणाला मिळाला आहे. इथं थोडंसं टायपिंगमध्ये हे झालं तर तुम्ही सिंपल सांगा की व्यास सन्मान आणि कोणाला सन्मानित करण्यात आलेले. पुस्तक आहे यादे यादे और यादे. बरोबर. अर्जुन पुरस्कारावर प्रश्न येऊन गेला होता. अर्जुन पुरस्कारावर उद्या किंवा परवा क्वेश्चन मी सेट करेल. तर इथं बघा यादे यादे और यादे तर यासाठी कोणाला व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर व्यास सन्मान प्रामुख्याने कशासाठी दिला जातो तर हिंदी भाषेमध्ये उत्कृष्ट लेखन करणाऱ्यांसाठी व्यास सन्मान दिला जातो. लेखक जास्त हिंदी भाषेमध्ये लेखन करणारे त्यांना व्यास सन्मान दिला जातो. मग हा पुरस्कार जो आहे यादे यादे और यादे यासाठी 2023 मध्ये पुष्पा भारती यांना मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर व्यास सन्मान जो आहे त्याची सुरुवात 1991 साली झाली होती. कोणत्या फाउंडेशन मार्फत? के बिर्ला फाउंडेशन मार्फत. यांच्या मार्फत वेगवेगळे पुरस्कार आहे. जसे की जर आपण बघितलं तर सरस्वती सन्मान जो आहे तो यांच्या मार्फत दिला जातो. त्यानंतर बिहारी सन्मान जो आहे तो यांच्या मार्फत दिला जातो. व्यास सन्मान जो आहे तो सुद्धा यांच्या मार्फत दिला जातो. आणि अजून एक शास्त्रज्ञांना देण्यात येणारा पुरस्कार आहे जो मला सध्या आठवत नाही तो सुद्धा यांच्या मार्फतच दिला जातो. ठीक आहे. तर असे व्यास सन्मान, सरस्वती सन्मान, बिहारी सन्मान असे अनेक पुरस्कार जे आहे के बिर्ला फाउंडेशन मार्फत देण्यात येतात. ज्यामध्ये जर बघितलं 4 लाख रुपये व्यास सन्मानामध्ये बक्षीस आहे. ज्याला हा सन्मान मिळतो प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह या सर्व गोष्टी मिळतात. त्यानंतर पहिले विजेते कोण होते तर रामविलास शर्मा यांना 1991 मध्ये पहिला हा पुरस्कार मिळाला होता. ठीक आहे. तर मागील 10 वर्षामध्ये
जी काही हिंदी भाषेमध्ये कादंबरी म्हणा, साहित्य म्हणा, काहीतरी एक पुस्तक म्हणा जे प्रकाशित होतं त्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. यानंतर पुढे जाऊया. शांततेच्या नोबेल पुरस्काराबाबत खालील विधानाचा अभ्यास करा. इराणच्या महिलांच्या हक्कासाठी लढणारे नर्गिस मोहम्मदी यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शांततेच्या नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहे. इराणमधील पहिल्या महिला आहे. त्यानंतर 2022 मध्ये हा पुरस्कार ॲलेस बिलियात्स्की यांना मिळाला होता. चला उत्तर द्या. उत्तर आले पाहिजे. बरोबर उत्तर देत आहे तुम्ही आज. उत्तर बरोबर येत आहे आज. सगळे आज एकदम व्यवस्थित. कस काय? चला बघूया. 4-2 4-2 ठीक आहे. 4-2 म्हणजे 2 ऑप्शनला खूप प्राधान्य आहे इथं. एक म्हणजे दुसऱ्या आणि एक चौथ्या. बघूया आता. इथं जर बघितलं इराणच्या महिला हक्कासाठी लढणाऱ्या ज्या काही नर्गिस मोहम्मदी आहे तर त्यांना अलीकडे काय करण्यात आलेलं आहे, शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता का पुरस्कार दिला त्यांना, तर इराणच्या ह्या ह्युमन राईट्स बाबतच्या एक ऍक्टिव्हिस्ट आहे, मानवाधिकार कार्यकर्ता आहे, मानवी हक्काबाबत लढणाऱ्या कार्यकर्ता आहे. ठीक आहे. मानवाधिकार, मानवी हक्क, ह्युमन राईट सगळे एकच आहे. मग आपण जर बघितलं तर इराणमध्ये जो काही महिलांवर अत्याचार केला जातो त्या विरोधात यांनी काय केलेलं आहे, आपला आवाज उठवलेला आहे. त्याचबरोबर मानवी हक्कांचं जे काही दडपशाही केली जाते मानवी हक्कांची त्या विरोधात आवाज इथं उठवलेला आहे. आपण मानवी हक्क ऐकतो, पण मानवी हक्क नेमकं काय? ठीक आहे. एक मूलभूत हक्क पण आहे, ते नेमकं काय? तर मूलभूत हक्क म्हणजे आपल्या संविधानामध्ये जी आपल्याला हक्क दिलेली आहे तर 2 प्रकारची. एक म्हणजे मूलभूत हक्क आहे, दुसरी म्हणजे मार्गदर्शक तत्व आहे. मग अशी हक्क की जी मोडल्यानंतर आपण न्यायालयात जाऊ शकतो त्यांना मूलभूत हक्क म्हणायचं. मग मानवी हक्क काय भानगड आहे सर? मानवी हक्क म्हणजे एक माणूस म्हणून जन्माला आला तर त्याला जी काही हक्क नॅचरली मिळायला पाहिजे ती हक्क म्हणजे काय, तर मानवी हक्क. सिंपल लक्षात ठेवायचं. पहिले लोकांना सार्वजनिक तळ आहे त्यावरून पाणीने पिऊन दिलं जायचं. तर हे असं काय होतं, माणूस म्हणून जन्माला आला त्या या सृष्टीवरील प्रत्येक गोष्टीवर त्याचा काय हक्क आहे. त्या पाण्यावर हक्क आहे, त्या जमिनीवर हक्क आहे. आणि जर तुम्ही त्यापासून अडवत असेल तर तो त्याच्या मानवी हक्काचं काय होतं, उल्लंघन होतं. तर असे मानवी हक्क जे आहे तर त्यांचं उल्लंघन व्हायचं इराणमध्ये. आणि आपण जर बघितलं तर थोडं नर्गिस मोहम्मदी यांच्याविषयी जाणून घेऊया. बघा, नर्गिस मोहम्मदी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या आपण जर बघितलं तर जगातील 19व्या महिला ठरल्या. कितव्या? जगातील 19व्या. आणि इराणमधील दुसऱ्या महिला ठरल्या. ठीक आहे. इराणमध्ये या अगोदर 2003 मध्ये जे काही शिरीन इबादी आहे तर यांना हा पुरस्कार जो आहे तो मिळाला आहे, शांततेचा नोबेल पुरस्कार. आपण जर बघितलं नर्गिस मोहम्मदी यांना 13 वेळा अटक करण्यात आली आणि 31 वर्षाची कारावासाची जी काही शिक्षा आहे ती झालेली आहे. आपण जर बघितलं तर जे काही नर्गिस मोहम्मदी आहे त्यांनी शिरीन इबादी यांच्या अध्यक्षतेखाली रक्षकांचे मानवी हक्क केंद्र, ठीक आहे, डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट सेंटर सुरू केलं आणि त्याचे त्या उपाध्यक्ष आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्या एक मानवाधिकार कार्यकर्ता आहे, स्वातंत्र्य सैनिक आहे, सध्या तुरुंगात आहे. त्यांचं पुस्तक आहे व्हाईट टॉर्चर. तर हे लक्षात ठेवायचं. व्हाईट टॉर्चर काय, त्यांचं एक पुस्तक आहे. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. मग आता येऊया प्रश्नावर. इराणच्या महिलांच्या हक्कासाठी लढणार नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. बरोबर. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणार ते पहिल्या महिला आहे? नाही. शिरीन इबादी पहिल्या महिला होत्या इराणच्या. ठीक आहे. इराणच्या शिरीन इबादी पहिल्या महिला होत्या. आपण जर बघितलं इराणच्या या दुसऱ्या महिला आहे आणि एकूणातील जर बघितलं तर 19व्या महिला आहे. मग इथं जर बघितलं तर दुसरं स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. ठीक आहे. मग मेजॉरिटी जी होती पर्याय क्रमांक 2 कडे होती. मग 2 उत्तर बरोबर येणार आहे. 2022 मध्ये हा पुरस्कार ॲलेस बिलियात्स्की यांना मिळाला होता. तर अगदी बरोबर. तर अ आणि क विधान कशी आहे, बरोबर आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊ. समजत आहे का सगळ्यांना? समजत असेल तर एक थंब द्या मला. चला यानंतर बघा, पहिल्या अपंग क्रीडा पुरस्कारात सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला. ठीक आहे. आता समजून घ्या की तुम्ही सगळे पुरस्काराची तयारी करून गेले, सगळे क्रीडा पुरस्कार वगैरे तुम्ही सगळं केलं, पण समजून घ्या असे काही पुरस्कार आहे जे नव्याने सुरू झाले तुम्ही त्यांच्याकडे लक्षच नाही दिलं तर मग कसं होणार. ठीक आहे. तर पहिले अपंग क्रीडा पुरस्कार. आता एक जे काही अपंग खेळाडू आहे, आता आपण बघितलं की वेगवेगळे पुरस्कार आहे, मेजर ध्यानचंद वगैरे, हे सगळे पुरस्कार खेळाडूंसाठी दिले जातात. सेपरेट अपंग खेळाडूंसाठी कोणते पुरस्कार आहे का,
तर आता ते यावर्षी सुरू झालेले आहे. मग कोणाला हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे, ठीक आहे, पहिला अपंग खेळाडूचा पुरस्कार, मग ते आपण जाणून घेऊ. ठीक आहे, तर बघा इथं मी काही गोष्टी हायलाईट करतो तर ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. तर बघा, जॅव्हलिन थ्रो करणारा म्हणजे गोळा फेक करणारा जो सुमित अंतिल आहे त्याला पुरुष कॅटेगरीमधून आणि शीतल देवी ज्या आहे तर त्या काय आर्चर म्हणजे धनुर्विद्या म्हणजे जे धनुष्य आणि जे काही बाण त्याचे जे काही क्रीडा प्रकार आहे त्यासाठी शीतल देवी यांना काय मिळालेला आहे तर महिला कॅटेगरीमधून बेस्ट स्पोर्ट पर्सनचा अवॉर्ड मिळालेला आहे. तर पहिला दिव्यांग जो काही स्पोर्ट अवॉर्ड जो आहे तो पुरुषांमध्ये सुमित अंतिल आणि महिलांमध्ये आपण जर बघितलं शीतल देवी यांना मिळाला. त्यांचा खेळ लक्षात ठेवा, शीतल देवी आर्चरी आणि सुमित अंतिल आपण जर बघितलं तर जॅव्हलिन थ्रो. यानंतर पुढे जाऊया, आपण जर बघितलं लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला मिळाला आहे या कॅटेगरीमध्ये म्हणजे पूर्ण जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला, पूर्ण जीवन ते खेळाडूने समजून घ्या की खेळासाठी समर्पित केलं त्यासाठी कोणाला पुरस्कार मिळाला. तर आपण जर बघितलं तर भारताचे पहिले पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट कोण आहे. पॅरालिम्पिक म्हणजे अपंग खेळाडूंचे जे ऑलिम्पिक असतं त्याला पॅरालिम्पिक म्हटलं जातं. तर त्यामध्ये 1972 मध्ये जे काय आपलं स्विमर आहे, ठीक आहे, म्हणजे पोहणारे खेळाडू आहे मुरलीकांत पेटेकर, तर यांना आपण जर बघितलं लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने इथे सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बेस्ट कोचचा अवॉर्ड कोणाला मिळाला तर गौरव खन्ना यांना बेस्ट कोचचा अवॉर्ड मिळालेला आहे. हे काय शिकवतात तर बॅडमिंटन शिकवतात. त्यानंतर बेस्ट कोच अकॅडमीचा अवॉर्ड कोणाला मिळाला तर गौरव खन्ना यांच्याच अकॅडमीला हा अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे. आणि बेस्ट टीमचा अवॉर्ड कोणाला मिळाला तर जे काही ब्लाइंड चेसची टीम आहे म्हणजे जे काही अंध मुलं आहे त्यांची जी चेसची टीम आहे त्याला बेस्ट टीमचा अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे. मग आपण जर बघितलं तिथं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, शीतल देवी यांना आपण जर बघितलं तर हा अवॉर्ड मिळालेला आहे पहिला दिव्यांग खेळाडू पुरस्कार. या कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर धनुर्विद्या या खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा आपण हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर यांच्याविषयी अजून काही इन्फॉर्मेशन आहे तुम्ही काय करू शकता एक स्क्रीनशॉट काढू शकता. तर सुमित अंतिल मूळचे कुठले हरियाणाचे आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर शीतल देवी मूळच्या कुठल्या आहे तर जम्मू काश्मीरच्या आहे. ठीक आहे, मग त्यांची काही कामगिरी आहे जसं की कुठे काय जिंकलं कुठे काय नाही ते ही इथं दिलेली आहे, मग तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. यानंतर पुढे जाऊया, खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. 1954 सालापासून भारतरत्न पुरस्कार हा मरणोत्तर सुद्धा दिला जातो. आसामचे मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना 2024 सालचा भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि भारतरत्न पुरस्कार पंतप्रधानांद्वारे दिला जातो. तुम्हाला काय करायचे खालीलपैकी अयोग्य विधानं निवडायची आहे, योग्य नाही निवडायची आता ह्यावेळेस अयोग्य. बघा तुम्ही ही सिरीज कंटिन्यू करत चला, तुमची तयारी शेवटी अशी होईल चालू घडामोडीमध्ये तुमचा हात कोणीच धरू शकणार नाही. ठीक आहे, आणि समजून घ्या की एखाद्या टॉपिक मधल्या ज्या काही गोष्टी राहून जातील तर त्या आपण शेवटी एक कॅटेगरी बनवू संकीर्ण म्हणून आणि त्यामध्ये त्या सर्व घडामोडी कव्हर करू. ठीक आहे, आता एक दिवस मी याचं एक लेक्चर शेड्यूल करेल चालू घडामोडीचं संपूर्ण आर्थिक घडामोडी. आपले जे 3 लेक्चर झाले तर त्यांना कंबाईन करून एक संपूर्ण आर्थिक घडामोडीचं एक लेक्चर बनवा, ते तुम्ही एकाच लेक्चरमध्ये संपूर्ण आर्थिक घडामोडी कव्हर करू शकता. तर इथं बघा आपण जाणून घेऊया 4 उत्तरं आलेलं आहे. इथे जर बघितलं 1954 सालापासून भारतरत्न पुरस्कार हा मरणोत्तर सुद्धा दिला जातो. मग जाणून घेऊया. बघा भारतरत्न पुरस्कार जो आहे तो भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ठीक आहे, म्हणजे जे काही सिव्हिलियन्स आहे नागरिक आहे त्यांना देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार तेव्हाचे जे राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद यांनी 1954 मध्ये सुरू केला होता. जेव्हा सुरू झाला तेव्हा हा मरणोत्तर दिला जात नव्हता, पण 1955 पासून हा मरणोत्तर दिला जाऊ लागला. ठीक आहे, हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. आपण जर बघितलं तर एका विशिष्ट वर्षात जास्तीत जास्त 3 लोकांना हा दिला जातो, तर हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. आपण जर बघितलं भारतरत्न पुरस्कार दिला जातो तिथे जर बघितलं तर एक चिन्ह दिलं जातं. ते चिन्ह काय आहे ते पिंपळाचं पान आहे आणि पिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा आहे आणि त्यावर देवनागरी भाषेमध्ये भारतरत्न लिहिलेलं असतं. आणि बॅक साईडला जर आपण बघितलं
तर आपलं जे काही अशोक स्तंभ आणि सत्यमेव जे आहे ते आपल्याला लिहिलेलं बघायला मिळतं. मग आपण जर बघितलं 2024 मध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मिळालेला आहे. मग इथं जाणून घेऊया. बघा 1954 सालापासून हा मरणोत्तर दिला जातो, चूक. त्यानंतर आसामचे नाही, बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत ते. आणि भारतरत्न पुरस्कार कोणामार्फत दिला जातो, राष्ट्रपती मार्फत दिला जातो. तर सर्व विधानं कशी चुकीची आहे, पर्याय क्रमांक 4 आपल्याला उत्तर द्यावं लागेल. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. पुढील प्रश्न बघा, 6वा क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. बघा डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना 2023 चा राजश्री शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर मार्फत देण्यात येतो. आणि पहिला राजश्री शाहू पुरस्कार 1954 मध्ये भाई माधवराव बागल यांना देण्यात आला. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी काही इथं गोष्टी ज्या आहे त्या हायलाईट करत असतो. प्रश्न जे असतात तर त्यावर मेन गोष्टी ज्या आहे त्या नेहमी बघत असाल आपण, प्रश्न जेव्हा सोडवतो तेव्हा मेन गोष्टी हायलाईट होत असतात किंवा मी त्यांना राऊंड करतो. परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही उत्तर सोडवता तेव्हा अशा गोष्टी तुमच्याकडून काय झाल्या पाहिजे, त्यांना हायलाईट झालं पाहिजे. याचा फायदा काय होतो की आपल्याला कळतं मेन गोष्टी म्हणजे कोणत्या आहे. आणि आपल्याला उत्तर जर फिक्स माहीत असेल तर आपल्याला आपण लगेच उत्तर देऊन येतो. पण आपण जर कन्फ्यूज झालेलं असेल तर आपल्याला या गोष्टींचा खूप फायदा होऊ शकतो. ठीक आहे, तर परीक्षेमध्ये नक्की तुम्हाला इथं या ट्रिकचा वापर करायचा आहे. बघा डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांच्याविषयी थोडं जाणून घेऊया. तर राजश्री शाहू पुरस्कार यावर्षी डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना मिळालेला आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा, 1986 मध्ये जे काही बंग फॅमिली आहे तर त्या अमेरिकेमध्ये जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ जे आहे तर त्यामध्ये त्यांनी काय ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आणि ते मग पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करून भारतामध्ये आले. मग त्यांनी जर बघितलं तर भारतामध्ये जो काही गडचिरोली जिल्हा आहे त्यामध्ये त्यांनी काम करणं सुरू केलं. मग त्यांनी जर बघितलं सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ या संस्थांची त्यांनी स्थापना केली. त्यांचे काही पुस्तकं सुद्धा आहे, जसं की माझा साक्षात्कारी हृदयरोग, कोवळी पानगळ, सेवाग्राम ते शोधग्राम. ठीक आहे, डॉक्टर राणी बंग यांची गोईन, त्यानंतर कानोसात इत्यादी त्यांचे ग्रंथ सुद्धा आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री हा पुरस्कार 2018 मध्ये मिळाला. महाराष्ट्र भूषण 2005 मध्ये मिळालेला आहे. त्या व्यतिरिक्त जर बघितलं भारतीय आरोग्य विज्ञान संस्थेने जे गोईन पुस्तक आहे तर भारतीय आरोग्य विज्ञान संस्थेने सुद्धा त्यांना पुरस्कार दिलेला आहे. गोईन पुरस्काराला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा वेगवेगळे जर आपण बघितलं त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे. मग आता शाहू पुरस्काराबाबत जाणून घेऊया. आपण जर बघितलं तर राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट यांच्या मार्फत 1984 पासून हा पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार 1984 मध्ये भाई माधवराव बागल यांना देण्यात आला. ठीक आहे, तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्यासाठी सफिशियंट आहे. आणि 2023 चा पुरस्कार डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना, 2022 चा जनार्दन वाघमारे यांना. मग येऊया आपल्या प्रश्नावर. बघा डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना 2023 चा पुरस्कार देण्यात आला. अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. आपण जर बघितलं हा पुरस्कार राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत दिला जातो, हे सुद्धा बरोबर आहे. पहिला जो राजश्री शाहू पुरस्कार आहे तर तो 1984 मध्ये नाही, 1994 मध्ये नाही, 1984 मध्ये दिला गेला होता. तर असे जे बारकावे ते आपल्याला परीक्षेमध्ये आयडेंटिफाय करता आले पाहिजे. म्हणून अ आणि ब बरोबर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा सूर्यवंश, ठीक आहे, किंवा सूर्यवंशम, तर या आत्मचरित्रासाठी 32व्या सरस्वती सन्मानाने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. तर बघा के बिर्ला फाउंडेशन चा अजून एक पुरस्कार आहे सरस्वती सन्मान. याचं तुम्ही उत्तर द्यायलाच पाहिजे. ठीक आहे, कारण आपण अभ्यासमित्रच्या जे काही क्वेश्चन आन्सरच्या सेशनमध्ये 3 ते 4 वेळा हा क्वेश्चन 100% कव्हर केला असेल. तर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, चला फास्ट एका झटक्यात तुम्ही याचं उत्तर द्यायला पाहिजे. अगदी बरोबर प्रीती मॅम, शशांक सर, माधुरी मॅम, प्रतीक सर, राहुल सर, अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 3 ऋषिका मॅम. ठीक आहे, कोमेश सर, स्मृती मॅम, प्राजक्ता मॅम, सगळ्यांचं बरोबर आहे. विशाल सर, आयुष सर, तर अगदी बरोबर. तर शिवशंकरी यांना हा पुरस्कार मिळाला. तमिळ लेखिका आहे त्यांचे सूर्यवंशम या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हे पुस्तक 2019 मध्ये प्रकाशित झालं होतं. पुरस्कार कोणामार्फत दिला जातो, के बिर्ला फाउंडेशन.
कधी स्थापना झाली याची 1991 मध्ये स्थापना झालेली आहे। सरस्वती सन्मान जो आहे तो पहिला कोणाला मिळाला होता, तर अमिताभ बच्चन यांचे वडील जे आहे हरिवंश राय बच्चन त्यांना पहिला पुरस्कार मिळाला होता। आणि पुरस्कार ज्याला मिळतो त्याला 15 लाख रुपये दिले जातात। तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। आपण जर बघितलं तर भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्याही भाषेमध्ये लेखन केलेल्या नागरिकांना दिला जातो आणि मागील 10 वर्षात फक्त त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं असावं। मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यास सन्मान जो आहे तो फक्त आणि फक्त हिंदी भाषेसाठी आहे, तर सरस्वती सन्मान संविधानामध्ये असलेल्या 22 भाषेमध्ये उत्कृष्ट लेखन करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे किंवा लेखकांसाठी आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे। यानंतर 58व्या ज्ञानपीठ पुरस्कारानं कोणाला सन्मानित करण्यात आलं, गुलजार, जगद्गुरू रामभद्राचार्य, दोघांनाही आणि यापैकी नाही, म्हणजे दोघांनाही नाही किंवा यापैकी तिसरा व्यक्ती असू शकतो। तर चला, ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो भारतामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये सर्वोच्च पुरस्कार जर कोणता आहे तर तो ज्ञानपीठ पुरस्कार आहे। ठीक आहे, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार। ठीक आहे, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो ज्ञानपीठ पुरस्कार आहे। ठीक आहे, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च। जर तुम्हाला असा प्रश्न आला मित्रांनो, अजून एक पॉइंट सांगतो, साहित्य क्षेत्रामध्ये सर्वात जास्त बक्षीस असलेला पुरस्कार कोणता आहे तर तो आहे जेसीबी पुरस्कार। उद्याच्या लेक्चर मध्ये यावर एक क्वेश्चन टाकतो। ठीक आहे, तर इथे जर बघितलं तर 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर इथं जर बघितलं गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य या दोघांनाही सन्मानित करण्यात आलं, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे। तर याविषयी थोडं अजून जाणून घेऊया। तर बघा, भारतीय ज्ञानपीठ या संस्थेद्वारे हा पुरस्कार दिला जातो। भारतातील सगळ्यात जुना आणि सर्वोच्च हा पुरस्कार आहे। 8व्या अनुसूचीमध्ये जे काही 22 भाषा आहे त्या भाषेमध्ये लेखन करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो। आतापर्यंत सगळ्यात जास्त हिंदी भाषेमध्ये लेखन करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेलेला आहे। 1961 मध्ये ज्ञानपीठ जे काही फाउंडेशन आहे, ज्ञानपीठ संस्था जी आहे, तर तिची स्थापना करण्यात आली होती। पण पहिला पुरस्कार जो आहे तो 1965 मध्ये दिला गेला होता जी शंकर कुरुप यांना, जे मल्याळम भाषेत लेखन करतात। तर आपण जर बघितलं तर हे या गोष्टी लक्षात ठेवा, ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1961 ची, पण पहिला पुरस्कार 1965 मध्ये दिला गेलेला आहे। ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो मरणोत्तर दिला जात नाही। याचं बक्षीस आहे 11 लाख रुपये। ठीक आहे, मग वेळोवेळी वाढवलेले, सुरुवातीला 1 लाख होतं, नंतर 7 लाख केलं, नंतर 11 लाख केलेलं आहे। भारतीय ज्ञानपीठ संस्थेच्या सध्याच्या अध्यक्ष आहे प्रतिभा रे। यानंतर पुढे जाऊया। आपण जर बघितलं 2024 मध्ये जो पुरस्कार दिला गेला त्याची आवृत्ती होती 58वी, आणि आपण जर बघितलं 2024 मध्ये हा पुरस्कार संस्कृत भाषेत लेखन करणाऱ्या आणि उर्दू भाषेमध्ये लेखन करणाऱ्या व्यक्तींना मिळालेला आहे। ठीक आहे, मग कोण आहे संस्कृत भाषेमध्ये लेखन करणारे, तर ते आहे जगद्गुरू रामभद्राचार्य। आपण जर बघितलं तर यांना लहानपणीपासून दिसत नाही मित्रांनो, तरी पण यांनी खूप सारं लेखन केलेलं आहे। आणि उर्दू भाषेमध्ये लेखन करणारे कोण आहे, तर गुलजार आहे। कोण आहे, गुलजार आहे। तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या। मग आपण या दोघांविषयी जाणून घेऊया। पहिले गुलजार यांच्याविषयी जाणून घेऊया। तर 2004 मध्ये पद्मभूषण पुरस्कार, 2009 मध्ये ऑस्कर पुरस्कार, 2010 मध्ये ग्रॅमी पुरस्कार। तर एकदम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मोठमोठे पुरस्कार यांना मिळाले। 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। 5 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। तर असे गुलजार आहे। जगद्गुरू रामभद्राचार्य 74 वर्षाचे। आपण जर बघितलं तर ते चित्रकूटमधील तुलसी पीठाचे संस्थापक आहे। त्यांनी 4 महाकाव्य आणि 240हून अधिक पुस्तकं आणि ग्रंथ जे आहे ते जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी लिहिलेले आहे। एक ट्रेकोमा नावाचा आजार आहे, तर त्यामुळं त्या आजारामुळे 2 महिन्याच्या असतानापासून ते काय आहे, अंध आहे। तेव्हापासून त्यांना दिसत नाही, पण तरी पण ते आपण जर बघितलं तर 22 भाषा त्यांना बोलता येतात। ठीक आहे, आणि त्यांना पद्मविभूषण पुरस्कार 2015 साली मिळालेला आहे। तर असे हे अष्टपैलू व्यक्ती आहे। तर या दोघांनाही काय मिळालेलं आहे, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। कमेंट बॉक्समध्ये लेक्चर झाल्यानंतर तुम्ही 57वा ज्ञानपीठ पुरस्कार आणि 56वा ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला मिळालं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। त्यानंतर सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य विधान द्यायची आपल्याला उत्तर। तर इथं बघा, हा पुरस्कार 2024 मध्ये ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेला देण्यात आला।
हा पुरस्कार दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी दिला जातो। या पुरस्काराचा विजेता जर एखादी संस्था असेल तर तिला 51 लाख रुपये आणि एखादा व्यक्ती असेल तर त्याला 5 लाख रुपये दिले जातात। तर याला सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार किंवा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार म्हणून याला ओळखलं जातं। आपण जर बघितलं हा पुरस्कार का दिला जातो, कारण समजून घ्या एखादी आपत्ती जर अचानक आली तर त्या आपत्तीच्या वेळी ज्या काही संस्था किंवा जे कोणी व्यक्ती चांगली कामगिरी करतात, फॉर एक्झाम्पल चक्रीवादळ आलं, चक्रीवादळ आल्यानंतर जी संस्था तिथून नागरिकांना तिथून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल किंवा तिथं जे काही उपचार केले जाईल त्यांच्यावर, किंवा आपण असं म्हणू शकतो की एखादा पूर आला, मागे केरळमध्ये मोठा पूर आला होता, कोल्हापूरमध्ये खूप पूर आला होता, तर अशा वेळी जे मदत करतील लोक तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो। मग आपण जर बघितलं तर त्यांच्याविषयी अजून जाणून घेऊया। सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराबाबत तुम्ही उत्तर दिलेले 2 आणि 4 आणि काही स्मृती मॅमने 3 सुद्धा उत्तर दिलं। मग याविषयी अजून जाणून घेऊया। बघा हा जो पुरस्कार आहे तर इथं जर बघितलं तर जयंतीच्या दिवशी हा पुरस्कार दिला जातो, हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे। 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुरस्काराची घोषणा केली जाते आणि पुरस्कार दिला जातो। मग आपण जर बघितलं तर हा जो पुरस्कार आहे हा 2023 मध्ये कुणाला दिला होता तर ते थोडं जाणून घेऊ। आपल्याला प्रश्न कशाबाबत आहे, 2024 बाबत आहे। तर 2024 मध्ये ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेला हा पुरस्कार दिला गेला नव्हता। 2023 मध्ये त्यांना हा पुरस्कार दिला होता। त्याचबरोबर 2023 मध्ये लुंगलेई नावाच्या एक संस्थेला सुद्धा हा पुरस्कार दिला होता। 2024 मध्ये हा पुरस्कार कुणाला मिळालेला आहे तर 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल जे आहे तर याला हा पुरस्कार मिळालेला आहे। तर 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल जे आहे उत्तर प्रदेशमध्ये त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे 2024 मध्ये। मग आपण जर बघितलं स्टेटमेंट चुकीचं आहे, चुकीचं म्हणल्यावर डायरेक्ट 3 विधानं कॅन्सल होऊन जातात। त्यानंतर दरवर्षी हा पुरस्कार जयंती दिवशी दिला जातो। या पुरस्काराचा विजेता जर एखादी संस्था असेल तर तिला 51 लाख रुपये दिले जातात आणि जर एखादा व्यक्ती असेल तर 5 लाख रुपये दिले जातात। मग आता 60 पॅराशूट हॉस्पिटलला 51 लाख रुपये दिले जाईल कारण विजेता ही संस्था आहे। ठीक आहे, तर क सुद्धा बरोबर आहे, तर ब आणि क आपलं उत्तर येणार आहे। 2023 मध्ये हा पुरस्कार जर बघितलं ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिला गेला होता आणि लुंगलेई अग्निशमन केंद्राला हा पुरस्कार दिला गेला होता। बघा आपण जर बघितलं लुंगलेई अग्निशमन केंद्र कुठं आहे तर मिझोरम मध्ये आहे। तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या। तर समजला का प्रश्न? ठीक आहे, कधी कधी सालाचं पण खूप महत्व असतं। तुम्हाला 2023 माहित असेल, 2022 माहित नसेल। ठीक आहे, 2023 मध्ये कुणाला मिळाला हे माहित असलं पाहिजे, 2024 मध्ये कुणाला मिळालं हे माहित असलं पाहिजे। कारण परीक्षा जी आहे ती एक समजून घ्या राज्यसेवेच्या 28 एप्रिलला होणार होती, कंबाईनची समजून घ्या जून मध्ये नियोजित होती। तर कसं आहे त्यानुसार आपण चालू घडामोडीचा अभ्यास करायला पाहिजे होता 2023 पासून, जानेवारी महिन्यापासून 2024 पर्यंत। पण जर आपण बघितलं तर हा कालावधी अजून वाढत जाणार आहे। परीक्षा जर पुढे गेली तर आपल्याला तिथपर्यंत परीक्षेच्या 1 महिना अगोदरपर्यंतचा अभ्यास करून ठेवायचा आहे। तर इथं ब आणि क जे विधान आहे ते बरोबर आहे। 9वा प्रश्न समजला सगळ्यांना? येस और नो? ठीक आहे, समजला? यानंतर पुढे जाऊया। बघा पुढील प्रश्न आहे 10वा, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला 2022-23 यासाठी पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठीचा पॉली उमरीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले? तर कोणत्या भारतीय खेळाडूला पॉली उमरीगर पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे? पॉली उमरीगर हे एक भारतीय खेळाडू होते जे समजून घ्या मुंबई आणि जे काही मुंबई आणि गुजरातचं जे काही आपण समजून घ्या जे पहिले एकच टीम होती क्रिकेटची तर त्या टीम मार्फत ते खेळायचे। जे काही फर्स्ट क्लास श्रेणीमध्ये पॉली उमरीगर हे आपलं क्रिकेट खेळायचे। मग यांच्या नावाने 2006-07 मध्ये पॉली उमरीगर नावाचा पुरस्कार जो आहे तो सुरू करण्यात आला, पॉली उमरीगर अवॉर्ड। ठीक आहे, आणि मग तिथून पुढे जर आपण बघितलं दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो। मग यावर्षी हे पुरस्कार पण विचारले जातात। तुम्हाला कधी काय येईल काही सांगता येत नाही। तर पॉली उमरीगर पुरस्कार जो आहे 2022-23 मध्ये शुभमन गिल याला मिळालेला आहे। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे। यानंतर पुढे जाऊया। 11वा प्रश्न आहे पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले व्यक्ती आणि त्यांचं क्षेत्र याबाबत चुकीची जोडी ओळखा। पद्मा सुब्रमण्यम यांचं कलाक्षेत्र, चिरंजीवी कलाक्षेत्र, एम व्यंकय्या नायडू सार्वजनिक क्षेत्र आणि श्री बिंदेश्वर पाठक सार्वजनिक क्षेत्र। तर बघा 2000 आपण जर बघितलं तर 2024 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं ज्यांना सन्मानित करण्यात आलं
तर आय थिंक ती इमेज जी आहे ती इथं आलेली नाही. तर 5 व्यक्तींना जो आहे तो पद्मविभूषण पुरस्कार जो आहे तो मित्रांनो मिळालेला आहे. मग त्यामध्ये तुम्हाला जी बोर्डवर 4 लोक दिसतात, तर त्या व्यतिरिक्त अजून एक नाव लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे पद्मा सुब्रमण्यम. पद्मा सुब्रमण्यम आहे इथं. त्यानंतर जर बघितलं विजयंती माला बाली, विजयंती माला बाली, ठीक आहे. तर या 5 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. मग 5 पैकी जर आपण बघितलं तर 3 जण असे ज्यांना कला क्षेत्रामध्ये कामगिरी करण्यासाठी हा पुरस्कार मिळाला. पद्मा सुब्रमण्यम यांना, विजयंती बाली यांना आणि चिरंजीवी यांना, ठीक आहे. यांचं क्षेत्र बरोबर आहे. व्यंकय्या नायडू यांचं सुद्धा क्षेत्र बरोबर आहे, सार्वजनिक क्षेत्र. जे काही पॉलिटिशियन असतात, जे काही राजकारणी असतात, ठीक आहे, जे काही राजकारणी असतात त्यांना जर पुरस्कार मिळाला असेल तर त्या क्षेत्राचं नाव असतं सार्वजनिक क्षेत्र. हे याच्यानंतर व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं. श्री बिंदेश्वर पाठक यांना जो पुरस्कार मिळालेला आहे तो कशासाठी मिळालेला आहे, तर सोशल वर्क साठी मिळालेला आहे. समाजकार्य या कॅटेगरीमध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, सार्वजनिक क्षेत्रामध्ये नाही. तर श्री बिंदेश्वर पाठक यांना समाजकार्यासाठी पुरस्कार मिळाला, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. यांना टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून सुद्धा ओळखलं जातं. श्री बिंदेश्वर पाठक यांना आपण जर बघितलं समाजकार्यासाठी मिळालेलं आहे, पर्याय क्रमांक 4 आपलं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर 2023 मध्ये कोणाला पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता ते थोडं जाणून घेऊया. तर 2023 मध्ये 6 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता. इथे जर बघितलं तुम्ही राजकारणी बघितले तर मुलायम सिंग यादव, सार्वजनिक क्षेत्र, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं DSM कृष्णा, सार्वजनिक क्षेत्र. 2 जर बघितलं राजकारणाशी संबंधित बाळकृष्ण दोशी, आर्किटेक्चर साठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. जाकीर हुसेन, कला क्षेत्र. त्यानंतर दिलीप महालनोबिस, तुम्ही ORS घेत असाल आजारी पडल्यानंतर, तर ते कोण तयार केलेले, दिलीप महालनोबिस यांनी तयार केलेले आहे. यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी तो पुरस्कार मिळाला. श्रीनिवास वर्धन यांना विज्ञानाभियांत्रिकीसाठी पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. तर हे 6 व्यक्ती जे त्यांना 2023 मध्ये पुरस्कार ऑलरेडी मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे हे सांगायचंय तुम्हाला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार खूपच चर्चेमध्ये राहिला होता आणि मग त्यामुळे आपल्याला त्यावर जो आहे तो प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. प्रश्न जर आला तर हैराण होण्याची बाब नाही. कारण काय झालं होतं तर तिथं अलीकडे अजून एक महाराष्ट्र भूषण जाहीर झालेला आहे 2024चा, पण 2022चा महाराष्ट्र भूषण खूप चर्चेमध्ये होता. चेंगराचेंगरी झाली होती, तुम्हाला आठवत असेल काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला होता, त्यामुळे हा महाराष्ट्र भूषण चर्चेमध्ये होता. मग इथं जर बघितलं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारांना कोणाला सन्मानित करण्यात आलं तर आशा भोसले याला कॅन्सल करा, बाबासाहेब पुरंदरे यांना कॅन्सल करा. इथं जर बघितलं डॉक्टर दत्तात्रय धर्माधिकारी आणि नानासाहेब धर्माधिकारी हे 2 नावामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. डॉक्टर दत्तात्रय धर्माधिकारी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. यांनाच आपण आप्पासाहेब धर्माधिकारी या नावाने ओळखतो. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना या नावाने ओळखतो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. तर ज्येष्ठ समाजसेवक आहे आप्पासाहेब धर्माधिकारी, त्यांचंच नाव आहे दत्तात्रय धर्माधिकारी. टोपण नाव सुद्धा लक्षात ठेवा. आप्पासाहेबच नाव आपल्याला येईल असं नाही, दत्तात्रय सुद्धा नाव येऊ शकतं. दत्तात्रय धर्माधिकारी यांना हा पुरस्कार मिळाला. 8 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ज्याला हा पुरस्कार मिळतो त्याला 25 लाख रुपये सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र वगैरे दिलं जातं. आता या अगोदर नानासाहेब धर्माधिकारी त्यांचे वडील यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला होता. मग पहिलीच अशी वेळ आलेली की एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला आहे. यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं दत्तात्रय तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याविषयी थोडं जाणून घेऊया. तर गेल्या 30 वर्षापासून ते काय करत आहे तर अंधश्रद्धा, त्यानंतर अंधश्रद्धेविरुद्ध काम, त्यानंतर बालमनावर संस्कार घडवण्यासाठी बाल संस्कार बैठका, तर असे कामं जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी करत आहे. वस्त्यांवर, वाड्यांवर ही त्यांची कामं चालू आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुद्धा हीच कामं केली होती. त्यांना यासाठीच आपण जर बघितलं महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं, ठीक आहे. तर रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये रेवदंडा इथं श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती मार्फत आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचं कुटुंब काय करतं, समाजकार्य करतं. संस्थेचं नाव लक्षात ठेवा, समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती. तर ही त्यांची समिती आहे. तर त्यांना हे सगळे चांगले कामाबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार जो 1996 मध्ये सुरू झाला होता. 25 लाख रुपये दिले जातात. अलीकडे ही रक्कम जी आहे 2023 मध्येच 10 लाखांवरून 25 लाख करण्यात आलेली आहे. हा पुरस्कार जर बघितलं साहित्य क्षेत्र, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, विज्ञान क्षेत्र या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. यानंतर पुढील पुरस्कार आहे बघा मित्रांनो, सन 2023 मध्ये युनायटेड नेशन रेफ्युजी नॅन्सन पुरस्कार कुणाला मिळाला. पहिली गोष्ट, रेफ्युजी ही टर्म कशासाठी आहे. रेफ्युजी म्हणजे शरणार्थी. आता शरणार्थी जर समजलं नसेल तरी पण सांगतो. शरणार्थी म्हणजे एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जे काही कालावधीसाठी शरण गेलेले जे व्यक्ती असतात त्यांना शरणार्थी म्हटलं जातं, त्यांना रेफ्युजी म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल समजून घ्या की अफगाणिस्तानमध्ये सिच्युएशन जी ती वाईट आहे. मग काही लोक अफगाणिस्तानवरून भारतात आले, पाकिस्तानमध्ये आले किंवा बांगलादेशमधून म्यानमारवरून तिकडून भारतात आले, तर ते काय झाले, भारताचे शरणार्थी झाले. तर या शरणार्थ्यांसाठी चांगलं काम करणाऱ्यांना नॅन्सन पुरस्कार दिला जातो. मग 2023 मध्ये जर आपण बघितलं तर जो काही सोमालिया या देशामधून आलेले जे काही शरणार्थी आहे तर त्यांच्याबाबत चांगलं काम करणाऱ्या अब्दुल्लाही मिरे यांना आपण जर बघितलं नॅन्सन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर अर्थशास्त्र क्षेत्रातील जो काही नोबेल पुरस्कार 2023 तो कोणाला मिळालेला आहे. तर नोबेल पुरस्कार ज्यांना कोणाला मिळाला, आता तुम्ही त्यांचं बरोबर उत्तर देणार आहे मला माहिती आहे. आपण जर बघितलं नोबेल पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे तर त्यांनी काय केलेलं आहे, तर महिला आणि पुरुषांची तुलना केलेली. ठीक आहे. आणि अर्थशास्त्रामध्ये समजून घ्या महिलांचा पगार जर पुरुषाच्या बरोबरीने केला तर काय फरक पडू शकतो, आणि इतके दिवस समजून घ्या आपण त्यांचा पगार बरोबर ठेवला नाही तर त्याचा काय इम्पॅक्ट अर्थव्यवस्थेवर पडला. या सगळ्या गोष्टीबाबत चर्चा जी आहे तर ती या व्यक्तींनी केलेली आहे, ज्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक 3. सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे, क्लॉडिया गॉल्डिन. ठीक आहे. क्लॉडिया गॉल्डिन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार आपण बघितलेला आहे नर्गिस मोहम्मदी. बाकीच्यांवर उद्या आपण क्वेश्चन सेट करूया. तर क्लॉडिया गॉल्डिन जर आपण बघितलं तर महिलांचं योगदान जे आहे तर त्याच्याबाबत यांनी संशोधन जे आहे ते केलेलं आहे. यानंतर क्लॉडिया गॉल्डिन या मूळच्या कुठल्या आहे, अमेरिकेच्या आहे. शिकागो विद्यापीठातून त्यांनी PhD केली. हार्वर्ड विद्यापीठामध्ये ते शिकवतात. ठीक आहे. आपण जर बघितलं त्यांचं काही पुस्तक आहे अंडरस्टँडिंग द जेंडर गॅप, हेच लक्षात ठेवा, पुढचं सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. करिअर अँड फॅमिली, त्यानंतर वुमन सेंच्युरी, लॉंग जर्नी टुवर्ड्स इक्विटी, तर असं यांचे काही पुस्तक आहे. तर अंडरस्टँडिंग द जेंडर गॅप हे लक्षात ठेवा फक्त, आणि करिअर अँड फॅमिली, वुमन सेंच्युरी, लॉंग जर्नी टुवर्ड्स द इक्विटी हे त्यांचं पुस्तक आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नामवंत लेखक आणि कादंबरीकार कृष्णा खोत यांच्या कोणत्या कादंबरीला मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. कादंबरीचे बघितलं आहे गावठाण, धूळ माती, रौंदळा आणि रिंगाण. तर बघा साहित्य अकादमी मार्फत पुरस्कार दिले जातात. भारताच्या संविधानामधील जे काही 22 भाषा आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये उत्कृष्ट लेखन करणारे जे व्यक्ती असतात त्यांना पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर जी काही राजस्थानी भाषा आहे, जी काही इंग्रजी भाषा आहे त्यामध्ये लेखन करणाऱ्या व्यक्तीला साहित्य अकादमी मार्फत पुरस्कार जो आहे तो दिला जातो. मग आपण जर बघितलं मराठी भाषेसाठी कोणाला 2023 मध्ये पुरस्कार मिळालेला आहे, तर अगदी बरोबर 2023 मध्ये कृष्णा खोत यांचं पुस्तक आहे, कादंबरी आहे रिंगाण, याला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर 24 भाषेसाठी साहित्य अकादमी मार्फत पुरस्कार दिला जातो. आपल्याला मराठी भाषेचा 100% माहीत असला पाहिजे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर 1955 ला सुरुवात झाली. 2009 पासून 1 लाख रुपये बक्षीस दिलं जातं. त्यानंतर जर बघितलं तर प्रथम विजेते कोण होते, लक्ष्मण शास्त्री जोशी हे पहिले विजेते होते या पुरस्काराचे. मराठी भाषेबाबत सांगतोय मी तुम्हाला. यानंतर पुढे जाऊया. बघा मराठी भाषेत आतापर्यंत फक्त 1957 साली हा पुरस्कार दिला गेला नव्हता. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आता इथे जर बघितलं कृष्णा खोत यांच्याविषयी जाणून घेऊया. मूळचे कोल्हापूरचे. त्यानंतर ठीक आहे, चांदोली धरणाच्या वेळी झोंबळी आणि त्या परिसरातील विस्थापित जे लोक आहे धरणग्रस्त वगैरे, तर त्यांच्याबाबत जे आहे तर ते मांडणी जी आहे ती रिंगाण या कादंबरीत करण्यात आलेली. फॉर एक्झाम्पल जे काही विस्थापित लोक आहे, ठीक आहे, तर ज्यांचं विस्थापन झालेलं त्यांच्या एका गावातून दुसऱ्या गावामध्ये, त्यांच्याविषयी माहिती जी आहे ती रिंगाण या कादंबरीमध्ये मांडलेली आहे. त्यांचं पुस्तक आहे इतर गावठाण, रौंदळा, झड झिंबळ, धूळमाती, रिंगाण, नांगरलेल्या विना भुई,
तर ही यांची पुस्तकं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हा पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन, त्यांना जर बघितलं महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार मिळालेला आहे, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. बघा आजच्या लेक्चरचा जो पहिला प्रश्न आहे तो खालील विधानांचा अभ्यास करा. दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसले यांना मिळाला आहे. 2023 मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसाद ओक आणि राणी मुखर्जी यांना मिळाला आहे. हा पुरस्कार मंगेशकर प्रतिष्ठानामार्फत देण्यात येतो. तर बघा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, तर पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे तो कुणाला मिळाला होता, तो मिळाला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे तो मिळाला होता. आता दुसरा लता दीनानाथ मंगेशकर जो पुरस्कार आहे त्याबाबत आपण चर्चा करतोय. 4-3 उत्तर येत आहे. ठीक आहे, चला तर इथं बघा दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे तर तो आशा भोसले यांना मिळालेला आहे. हे विधान अगदी बरोबर आहे. पहिले याविषयी जाणून घेऊन नंतर प्रश्न सोडूया. ठीक आहे, तर बघा मंगेशकर प्रतिष्ठानामार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. मग हा पुरस्कार 18 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात आला आणि कुणाला मिळाला, तर आशा भोसले यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पहिला पुरस्कार जो होता तो नरेंद्र मोदी यांना मिळाला होता. यानंतर या व्यतिरिक्त काही पुरस्कार इथं दिले जातात, जसं की दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार जो आहे तो पंकज उधास गझल गायक आहे तर त्यांना मिळाला. त्यानंतर मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे तो प्रसाद ओक अभिनेता आणि विद्या बालन अभिनेत्री जे आहे त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर वाघविलासिनी नावाचा पुरस्कार जो आहे तो एका प्रकाशनाला मिळाला, ग्रंथाली प्रकाशन. आणि सर्वोत्कृष्ट नाटक व उत्कृष्ट नाट्य निर्मितीचा जो काही पुरस्कार आहे तो गौरी थिएटर्स यांना मिळालेला आहे. मग आपण जर विधानं वाचली तर आपल्याला 2 विधानं 100% इथं बरोबर बघायला मिळतात. दुसरा पुरस्कार आशा भोसले यांना मिळाला आणि हा पुरस्कार मंगेशकर प्रतिष्ठानामार्फत देण्यात येतो. फक्त जे सेकंड स्टेटमेंट आहे यामध्ये 2023 मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे तो प्रसाद ओक यांना मिळाला, हे बरोबर आहे, पण राणी मुखर्जी यांना मिळालेला नाही. तो मिळालेला आहे विद्या बालन यांना. तो कोणाला मिळाला आहे, विद्या बालन यांना मिळालेला आहे. त्यामुळे जर बघितलं तर ब स्टेटमेंट कसं आहे मित्रांनो, चुकीचं आहे. मग इथं आपलं ब चुकीचं आहे म्हणून अ आणि क बरोबर असेल, हे आपलं योग्य उत्तर येणार आहे. यानंतर पुढे जाऊया, क्वेश्चन क्रमांक जो काही दुसरा आहे त्याकडे जाऊया. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. लगेच परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न सोडवताना योग्य आहे की अयोग्य आहे त्याला काय करून घ्यायचं, सर्कल करून घ्यायचं. तर मग बघा साहित्य अकादमीचा मराठी भाषेचा बाल साहित्यिक पुरस्कार जो आहे तो छंद देई आनंद या काव्यसंग्रहास मिळाला. हा काव्यसंग्रह विशाखा विश्वनाथ यांनी लिहिलेला आहे आणि हा पुरस्कार 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी लेखन करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. आपल्याला काय निवडायचंय, चुकीचं विधान निवडायचंय. आपल्याला काय निवडायचंय, अयोग्य विधान निवडायचे. बरोबर तिसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे तो अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे. ठीक आहे, त्यावर आपण एक उद्या परवाच्या सेशन मध्ये क्वेश्चन जे आहे ते फ्रेम करूया. तीन, एक हे 2 पर्याय प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळत आहे. तर बघूया काय आहे उत्तर, काय नाही. 2 पण उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, जर आपण इथं बघितलं तर साहित्य अकादमी मार्फत 2 प्रकारचे अजून पुरस्कार दिले जातात, एक बाल साहित्यिक आणि दुसरा असतो युवा साहित्यिक. मग आपण जर बघितलं तर बाल साहित्यिकाचा पुरस्कार जो आहे तो एकनाथ आवाड यांना मिळालेला आहे. कोणाला, एकनाथ आवाड यांना. आणि एकनाथ आवाड यांचे जे साहित्य आहे छंद देई आनंद यास तो पुरस्कार मिळालेला आहे. कशाला पुरस्कार मिळालेला आहे, एकनाथ आवाड यांच्या छंद देई आनंद या म्हणजे साहित्यकृतीस तो पुरस्कार मिळालेला आहे. दिलीप राज प्रकाशनने ते पुस्तक जे आहे ते प्रकाशित केलेलं आहे. ठीक आहे, तर पहिली महत्त्वाची गोष्ट, मराठी भाषेचा बाल साहित्यिक जो पुरस्कार आहे साहित्य अकादमीचा तो एकनाथ आवाड यांच्या छंद देई आनंद या काव्यसंग्रहास मिळालेला आहे, जे पुस्तक दिलीप राज प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, इंग्रजी भाषेचा बाल साहित्यिकाचा जो पुरस्कार आहे तो सुधा मूर्ती यांना मिळालेला आहे. ठीक आहे, या सुद्धा मराठी व्यक्ती आहे सुधा मूर्ती. मग आपण जर बघितलं तर इंग्रजी भाषेत त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं, द ग्रँड पॅरेंट्स बॅग ऑफ
स्टोरीज नावाचं पुस्तक जे आहे ते त्यांनी लिहिलं, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. आता जो काही बाल साहित्यिकाचा पुरस्कार आहे तो भारतामध्ये 22 भाषा प्लस राजस्थानी भाषा आणि इंग्रजी भाषा, 22 भाषा कोणत्या, संविधानामधल्या, तर या भाषांना हा पुरस्कार दिला जातो. या भाषेमध्ये उत्कृष्ट लेखन करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. पण हे लेखन कोणासाठी असलं पाहिजे, तर हे लेखन 9 ते 16 या वयोगटामध्ये येणाऱ्या बालकांसाठी असलं पाहिजे. वयोगट काय, 9 ते 16 या वयोगटातील जे काही वाचक आहे, जे काही बालक आहे, त्यांच्यासाठी हे लेखन केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आणि ज्याला पुरस्कार मिळतो त्याला 50,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा मिळतं. आणि पुस्तक कधी लिहिलेलं पाहिजे, मागच्या 5 वर्षात लिहिलेलं पाहिजे. आणि आपण जर बघितलं तर हा पुरस्कार 2010 मध्ये सुरू झाला होता. मग आपण जर या क्वेश्चनवर आलो तर साहित्य अकादमीचा मराठी भाषेचा जो काही बाल साहित्यिक पुरस्कार आहे तो छंददेई आनंद या काव्यसंग्रहास मिळाला. हे स्टेटमेंट बरोबर आहे. पण हा काव्यसंग्रह कोणी लिहिला, एकनाथ आवाड यांनी लिहिला आहे. कोणी लिहिला, एकनाथ आवाड यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं विशाखा विश्वदत्त, हे याचं उत्तर नसणार आहे. त्यानंतर हा पुरस्कार 6 ते 14 नाही, 9 ते 16 वयोगटातील वाचकांना लक्षात ठेवून हा पुरस्कार जो आहे त्यांच्यासाठी लेखन करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो. त्यामुळे क चुकीचं आहे, ब सुद्धा चुकीचं आहे. मग आपल्याला चुकीचेच विधान विचारलेले आहे, अयोग्य विधान विचारलेले, मग ब आणि क ही अयोग्य विधान असेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येणार आहे. यानंतर पुढे जाऊया क्वेश्चन क्रमांक 3 कडे. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. ठीक आहे. आता योग्य विधान आपल्याला निवडायचे. बघा, साहित्य अकादमीचा मराठी भाषेचा युवा साहित्यिक पुरस्कार जो आहे तो स्वतः विरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहास मिळाला. कशाला, स्वतः विरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहास मिळाला. हा काव्यसंग्रह विशाखा विश्वनाथ यांनी लिहिलेला आहे. आणि हा पुरस्कार 35 वर्ष वय असलेल्या लेखकास देण्यात येतो. आता आपण युवा साहित्य अकादमीचा जो काही युवा साहित्यिकांना देण्यात येणारा जो काही पुरस्कार आहे त्याबाबत आता आपण अभ्यास करतोय. तर इथं बघा, साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर इथं स्टेटमेंट आहे की स्वतः विरुद्ध उभं करताना या साहित्य कृतीस कोणी लिहिलं, विशाखा दत्त यांनी लिहिलं. आणि हा पुरस्कार 35 वर्ष खालील वय ज्या व्यक्तींचं असतं त्यांना देण्यात येतो. तर तुम्ही तुमचे उत्तर द्यायचे. 4 उत्तर मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे, मेजॉरिटी. ठीक आहे. मग बघूया काय आहे. ठीक आहे. तर इथं जर बघितलं तर युवा साहित्यिक पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला, विशाखा विश्वनाथ यांना मिळालेला आहे. ठीक आहे. कोणाला मिळाला, विशाखा विश्वनाथ यांना मिळाला. म्हणजे सेकंड स्टेटमेंट जे ते आपलं काय असेल, बाय डिफॉल्ट बरोबर असेल. त्यानंतर आपण जर बघितलं तर स्वतः विरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. भन प्रकाशन आहे, तर त्यांच्या मार्फत हे पुस्तक जे आहे ते प्रकाशित करण्यात आलेलं आहे. मग युवा साहित्यिक पुरस्कार सुद्धा 24 भाषेसाठी दिला जातो. त्या भाषा कोणत्या आहे मी मागच सांगितलं. 2011 पासून याची स्थापना झालेली आहे. 50,000 रुपये यामध्ये बक्षीस आहे. आणि 35 वर्षाखालील जे लेखक असतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. मग आपण जर बघितलं तिथे सगळे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. अ सुद्धा बरोबर आहे, ब सुद्धा बरोबर आहे आणि क सुद्धा बरोबर आहे. आणि सर्व विधाने बरोबर आहे. तर तुम्ही जी काही मेजॉरिटी तुम्ही दिली होती तर त्या मेजॉरिटीच्या साईडने उत्तर आलेलं आहे, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढे जाऊया. चला, 4था प्रश्न आहे, खाली कोणते विधान योग्य आहे. खालील कोणते विधान योग्य आहे. 2023 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. ठीक आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. या पुरस्काराची रक्कम त्यांनी बेटी बचाओ आणि बेटी पढाओ या उपक्रमास दिली. त्यानंतर कार्यरत असलेल्या पंतप्रधानांना हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळालेला आहे. चला सांगा उत्तर. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय मिळालेलं आहे, तर वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहे. मग ते आपल्याला पुरस्कार लक्षात असले पाहिजे. मग थोडं याबाबतही जाणून घेऊया. बघा, लोकमान्य टिळक जो काही राष्ट्रीय पुरस्कार आहे तर नरेंद्र मोदी यांना अलीकडे मिळालेला आहे. तो कितवा पुरस्कार आहे, तर तो जर आपण बघितलं तर 41वा पुरस्कार. कितवा आहे, 41वा पुरस्कार होता जो नरेंद्र मोदी यांना मिळाला होता. ठीक आहे. तर हा पुरस्कार कोणामार्फत देण्यात येतो, लोकमान्य टिळक ट्रस्ट मार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. याची सुरुवात कधी झालेली आहे, तर 1983 रोजी झालेली आहे. आणि हा पुरस्कार लोकमान्य टिळकांची जी काही पुण्यतिथीचा दिवस आहे 1 ऑगस्ट, आपल्याला माहिती आहे की जी काही एक असहकार चळवळ होती, तर असहकार चळवळ 1 ऑगस्ट
1920 रोजी सुरू करण्याचं ठरलं होतं आणि त्याच दिवशी काय झालं होतं, लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला होता. तर त्याच दिवशी तो 1 ऑगस्ट जी आहे, तर 1 ऑगस्टला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामध्ये 1 लाख रुपये बक्षीस दिलं जातं. मग हा 41वा पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळालेला आहे, तर तो मिळालेला आहे नरेंद्र मोदी यांना. यांच्या अगोदर तो पुरस्कार जो आहे तो DRDO मध्ये एक लेडी आपण म्हणूया सायंटिस्ट आहे टेसी थॉमस यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आणि 2021 मध्ये हा पुरस्कार सायरस पुनावाला यांना मिळाला होता. तर अशी ही पुरस्काराची लिस्ट आपण बघितली. मग आता इथं काही महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या मी तुम्हाला सांगतो. जसं की एखाद्या पंतप्रधानाला आपल्या पदावर असताना हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळालेला आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. यापूर्वी आजपर्यंत असं कधीही झालेलं नाही की पंतप्रधान पदावर कार्यरत होते आणि त्यांना हा पुरस्कार मिळाला. या अगोदर इंदिरा गांधीजी यांना पुरस्कार मिळालेले, ठीक आहे, पण ते कार्यरत नसताना ते पुरस्कार मिळालेले आहे. कार्यरत असताना अजून पुरस्कार मिळाले नाही. ही पहिली बाब आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. पण या पुरस्काराची रक्कम जी आहे ती त्यांनी नमामि गंगे या उपक्रमास दिलेली. कशाला दिली? नमामि गंगे या उपक्रमास त्यांनी ती रक्कम दिलेली आहे. ठीक आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके. तर ब इथं स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. मग अ आणि क बरोबर पर्याय क्रमांक 3 सोबत आपल्याला जावं लागणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? पॅलेस्टाईनचे शांतता कार्यकर्ते डॅनियल बेरेनबॉइम यांना 2023 मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आलं आणि शास्त्रीय पियानो वादक व संयोजक अली अबू अव्वाद यांना 2023 मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. बघा, यांचा सन्मान जो आहे तो 2023 मध्ये झालेला आहे. मग पुरस्काराचं नाव जे आहे ते 2022 ने, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. चला उत्तर द्या. मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणून टेसी थॉमस यांची ओळख आहे. अगदी बरोबर आहे. बरोबर वीरू सर. नमामि गंगे कार्यक्रमाला ती जी रक्कम आहे ती देण्यात आली होती. तर काय इथं फक्त बरोबर आहे, फक्त ब बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे, दोन्ही चूक आहे. तर बघा, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जो आहे तर त्याची वेगवेगळी नावं आहे. जसं की इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण व विकास पुरस्कार, अशा वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं. आपण जर बघितलं तर हा पुरस्कार का देण्यात येतो? समाजामध्ये किंवा जगामध्ये शांतता प्रदान करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. पहिला महत्त्वाचा मुद्दा. मग हा पुरस्कार कधी सुरू करण्यात आला? 1986 ला. कोणी सुरू केला? इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टने हा पुरस्कार सुरू केला. आणि इंदिरा गांधींचा जो काही जन्मदिवस आहे 19 नोव्हेंबर, त्या दिवशी हा पुरस्कार प्रदान केला जातो. मग या पुरस्काराचं बक्षीस आहे 25 लाख रुपये. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासंबंधित उपक्रम राबवणारे व्यक्ती किंवा त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो. मग आता आपल्याला बघायचं हा पुरस्कार 2023 मध्ये कोणाला देण्यात आला? तर 2 व्यक्तींना देण्यात आला, बेरेनबॉइम आणि अली अबू अव्वाद. तर या दोघांना हा पुरस्कार देण्यात आला. आपण जर बघितलं तर बेरेनबॉइम आणि अली अबू अव्वाद हे जे आहे, तर जे काही इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं जे काही युद्ध सुरू झालेलं आहे तर ते युद्ध थांबवण्यासाठी दोघांनी प्रयत्न केलेले. ठीक आहे. आपापल्या परीने दोघांनी प्रयत्न केलेले. मग आपण जर बघितलं तर जे काही डॅनियल बेरेनबॉइम आहे, तर आपण जर बघितलं तर ते अर्जेंटिनामध्ये जन्मलेले एक व्यक्ती आहे आणि ते काय आहे तर ते शास्त्रीय पियानो वादक व संयोजक आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ते संगीत क्षेत्राशी रिलेटेड व्यक्ती आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, संगीताच्या माध्यमातून शांततेचा संदेश पसरवण्याचं काम केलेलं आहे. काय जे काही डॅनियल बेरेनबॉइम आहे तर त्यांनी संगीताच्या माध्यमातून शांतता पसरवण्याचं काम केलेलं आहे. आणि अली अबू अव्वाद जे आहे ते पॅलेस्टाईन मधले व्यक्ती आहे, जे एक शांतता कार्यकर्ते आहे. त्यांचं म्हणणं आहे की पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये काय निर्माण व्हायला पाहिजे, शांतता निर्माण व्हायला पाहिजे. ही भांडण जे आहे इथंच थांबायला पाहिजे आणि काहीतरी एक तोडगा जो आहे तो परमनंट निघायला पाहिजे. आणि यांच्यावर जर बघितलं अली अबू अव्वाद यांच्यावर महात्मा गांधींच्या विचाराचा खूप मोठा प्रभाव आहे. येऊया परत स्टेटमेंटवर आपल्या. ठीक आहे. प्रश्नावर येऊया. तर पॅलेस्टाईनचे शांतता कार्यकर्ते डॅनियल बेरेनबॉइम. तर पॅलेस्टाईनचे शांतता कार्यकर्ते मित्रांनो अली अबू अव्वाद आणि शास्त्रीय पियानो वादक कोण आहे तर डॅनियल बेरेनबॉइम.
तर इथं जर बघितलं तर ही यांना दोघांना पुरस्कार मिळालेला आहे, नो डाऊट, ठीक आहे. पण यांचं क्षेत्र जे आहे ते इथं चुकीचं दिलेलं आहे. त्यामुळे ही दोन्ही विधानं कशी आहे मित्रांनो, चूक आहे. तर दोन्ही विधानं चूक आहे, ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 सोबत आपल्याला जावं लागेल. समजला क्वेश्चन? आपलं थोडं ॲपचं अपडेटचं काम चालू आहे, ते झाल्यानंतर PDF सुद्धा अपडेट करून दिली जाईल. तर समजलं का सगळ्यांना? येस ऑर नो? दोन्ही विधानं कशी असणार आहे, चूक असणार आहे, ठीक आहे. तर बारीक बारीक गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. आपलं लक्ष जे आहे ते प्रश्न सोडवताना एकदम कॉन्सन्ट्रेट तिथंच असलं पाहिजे प्रश्न सोडवताना, ठीक आहे. तुम्ही वरची इन्फॉर्मेशन पाहून अर्धवट नॉलेज जे असतं मित्रांनो ते खूप घातक असतं. त्यामुळे अभ्यास कराल तर सखोल कराल आणि पूर्ण व्यवस्थित कराल, ठीक आहे. त्यानंतर 2023 मध्ये टाइम शेल्टर या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? जॉर्जी गोस्पोडिनोव्ह, गीतांजली श्री, त्यानंतर डेव्हिस गॉसमॅन आणि ओल्गा टोकार्जुक. आज किंवा उद्यापर्यंत होऊन जाईल बघा, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत. आज व्हायला पाहिजे तसं, पण बघूया काय होतं. चला, टाइम शेल्टर नावाच्या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. तर ही जी कादंबरी आहे ही कोणी लिहिलेली आहे? टाइम शेल्टर नावाची कादंबरी. अगदी बरोबर, जॉर्जी गोस्पोडिनोव्ह हे याचं बरोबर उत्तर असेल. तर जॉर्जी गोस्पोडिनोव्ह यांनी लिहिलेली ही कादंबरी आहे. मग याबाबतही थोडं अजून जाणून घेऊया. तर जॉर्जी गोस्पोडिनोव्ह यांची ही कादंबरी आहे आणि या कादंबरीचा इंग्रजी भाषेत अनुवाद कोणी केला होता? एंजेला रोडेल यांनी केला होता. मग आता या टाइम शेल्टर या कादंबरीसाठी दोघांनाही मिळून पुरस्कार दिला जातो. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार नेमकं काय आहे तर समजून घ्या. उद्या जाऊन तुम्ही मराठी भाषेत पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकात समजून घ्या एखाद्या व्यक्तीने इंग्रजी भाषेत अनुवाद केला तर त्या पुस्तकाला, अनुवादित केलेल्या इंग्रजी भाषेतील पुस्तकाला तो पुरस्कार देण्यात येतो. आणि तो पुरस्कार लेखक, मूळ लेखक आणि अनुवादक दोघांना अर्धी अर्धी रक्कम विभागून दिली जाते. अशा प्रकारचा हा पुरस्कार असतो. 50,000 पाऊंड ही या पुरस्काराची रक्कम आहे. पण 25,000 पाऊंड अनुवादक, ठीक आहे, ट्रान्सलेटर आणि जो काही लेखक आहे, ठीक आहे, रायटर आहे, तर त्यांना ती विभागून दिली जाते. ही महत्वाची गोष्ट आहे, ती लक्षात ठेवायची. 2022 मध्ये हा पुरस्कार आपल्या भारताच्या गीतांजली श्री यांना मिळाला होता. त्यांची कादंबरी होती टॉम्ब ऑफ सँड, रेत समाधी म्हणून त्याला आपण मराठीत बोलतो, रेत समाधी. तर या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला होता, ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर डेजी रॉकवेल यांनी त्याचा अनुवाद टॉम्ब ऑफ सँड असा केला होता. तर हा जो पुरस्कार आहे हा पहिले दर 2 वर्षांनी दिला जात होता, पण 2016 पासून हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. मग आता या पुरस्काराबाबतही अजून काही इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. जसं की स्थापना 2004 ला झाली, पुरस्कार देणं 2005 पासून सुरू झालं, ठीक आहे. त्यानंतर हा पुरस्कार जो आहे तो क्रँकस्टर्ट फाउंडेशन मार्फत देण्यात येतो. हा पुरस्कार द मॅन ग्रुप मार्फत पहिले देण्यात येत होता, ठीक आहे. एक बुकर नावाचं फाउंडेशन होतं, द मॅन बुकर नावाचं फाउंडेशन होतं, त्यांच्या मार्फत हा पुरस्कार देण्यात येत होता. पण आता तो क्रँकस्टर्ट फाउंडेशन मार्फत 2019 पासून देण्यात येतो. तर इंग्रजी भाषेतील किंवा इंग्रजी भाषांतरित पुस्तकाला हा पुरस्कार जो आहे तो देण्यात येतो मित्रांनो. तर अशा प्रकारे जॉर्जी गोस्पोडिनोव्ह यांच्या टाइम शेल्टर या कादंबरीस हा पुरस्कार देण्यात आला. अनुवाद कोण लक्षात केला तर एंजेला रोडल यांनी अनुवाद केलेला आहे. ही सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची. यानंतर 2023चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जो आहे तो कोणाला दिला जाणार आहे? साहित्य क्षेत्रातील जो नोबेल पुरस्कार आहे तो कोणाला दिला जाणार आहे? चला सांगा. ड्र्यू वेसमन, जॉन फॉसे, ॲनॉक्स आणि पीटर हँडका. तर बघा तुम्ही टाइम लक्षात ठेवा. आपलं दररोज लेक्चर जे आहे ते 8:15 वाजता होतं. आता ॲड कधीही येऊ शकते, ठीक आहे. ॲड समजून घ्या आली तर ती 15 दिवसावरही तुमची परीक्षा राहू शकते. काही मुलं रिलॅक्स झाले असतील, हा ठीक आहे, ॲड आल्यानंतर ॲक्टिव्ह होऊन जाऊ आपण, ठीक आहे. जसं एक भूकंपाचा प्रकार आहे निद्रिस्त भूकंप, तसे बरेचसे 75% मुलं ते निद्रिस्त अवस्थेमध्ये असतात, ठीक आहे. त्यांना कधी जागृत होतात तर ॲड आल्यानंतर ते जागृत ज्वालामुखीमध्ये त्यांचं कन्व्हर्जन होऊन जातं. पण तेव्हा कन्व्हर्जन झालं की काय त्याचा काही फायदा होत नाही, कारण ऑलरेडी जे काही जागृत स्थितीमध्ये मुलं असतात ते त्याचा फायदा घेऊन जातात, ठीक आहे. तर इथं जर बघितलं तर आपल्याला साहित्य जो काही साहित्याचा नोबेल त्यावर प्रश्न आहे आणि तो पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? साहित्याचा नोबेल पुरस्कार जॉन फॉसे यांना मिळालेला आहे.
मग जॉन फॉसे यांच्याबाबतही काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. नॉर्वेचे लेखक आहे, ठीक आहे. त्यांची पहिली कादंबरी रेड अँड ब्लॅक आहे, ठीक आहे. आत्महत्येच्या विषयावर त्यांनी ती कादंबरी लिहिलेली आहे. त्यांनी स्वतःची एक लेखन पद्धती विकसित केलेली आहे. त्यांना फॉस मिनी मिल्जम नावाने ओळखलं जातं. काय ओळखलं जातं? फॉस मिनी मिल्जम नावाने ओळखलं जातं. तर या काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर यांचे पुस्तकं आणि यांचे नाटकं थोडे आपण बघून घेऊया. रेड ब्लॅक, क्लोज गिटार, त्यानंतर ब्लड, द स्टोन इज, त्यानंतर बोट हाऊस, ट्रान्स, त्यानंतर डाल्की आर्च्यू, त्यानंतर कांट, द बॉटल कलेक्टर, लीड अँड वॉटर, ड्राय हेगन, हार्ड डेंजर, टू स्टोरीज, फ्रोज फ्रॉम चाइल्डहुड आणि अ न्यू नेम. तर अशी यांची पुस्तकं आहे. आता ही लगेच सगळ्यांच्या लक्षात राहतील असं नाही, त्याला थोडा वेळ लागेल, रिव्हिजन लागेल, तेव्हा या गोष्टी लक्षात राहील, ठीक आहे. आणि माग राज्यसेवेमध्ये मला आय थिंक असं वाटतं की 2018 या वर्षी त्यावेळी जो नोबेल पुरस्कार ज्या साहित्यिकाला मिळाला होता त्यावर आपल्याला प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे त्यांच्या पुस्तकावर. मग नाटकं कोणती आहे? तर समथिंग इज गोइंग टू कम होम, अँड वेल, नेव्हर बी पार्ट, त्यानंतर द नेम, त्यानंतर अ समर डेज, ड्रीम ऑफ ॲटोमन, त्यानंतर डेथ व्हेरिएशन्स, त्यानंतर शॅडोज. ही यांची नाटकं आहे. तर ही सुद्धा लक्षात ठेवायची. यानंतर पुढे जाऊया. 2023 मध्ये 65व्या रायमन मॅग्सेसे पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं नाही. युजेनियो लेमोस जे तिमोर लेस्टचे आहे, दलाई लामा जे तिबेटचे आहे, त्यानंतर कोर्वी रक्षंद बांगलादेशचे आहे आणि मेरियम कोरोनेल फेरर जे फिलिपिन्सचे आहे. तर रायमन मॅग्सेसे नावाचा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. बघा इथं अभिजित सरांनी एक ट्रिक सांगितलेली आहे, साहित्य में फस मेरी जान. साहित्याचा नोबेल पुरस्कार जो आहे तो फॉसे यांना दिलेला आहे. तर फस वरून फॉसे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर सगळ्यांनी पर्सनल नोट डाऊन करून ठेवा ती ट्रिक, ठीक आहे. साहित्य में फस मेरी जान भारी ट्रिक आहे, ठीक आहे. अशा ट्रिक ज्या आहेत त्या आपल्याला जास्त काळ लक्षात राहतात. तर इथं जर बघितलं 65व्या रायमन मॅग्सेसे पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं नाही, तर याचं उत्तर असणार आहे दलाई लामा, ठीक आहे. मग याबाबत व्यवस्थितपणे जाणून घेऊया. तर रायमन मॅग्सेसे पुरस्कार काय आहे? तर आशिया खंडातील एक नोबेल पुरस्कार म्हणून याची ओळख आहे. 1958 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती. एक आपण म्हणूया अमेरिकेतील रॉकफेलर बंधू जे आहे त्यांच्या मार्फत हा पुरस्कारासाठी निधी जो आहे तो उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर जर बघितलं तर हा पुरस्कार सार्वजनिक क्षेत्र, पत्रकारिता, त्यानंतर साहित्य, शांतता, एक देशाचं नेतृत्व यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. पहिला पुरस्कार कोणाला मिळाला होता? तर आचार्य विनोबा भावे यांना हा पहिला पुरस्कार मिळाला होता. आपण जर बघितलं तर हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि आशियातील लोकांना, आशिया खंडातील लोकांना हा पुरस्कार दिला जातो, ठीक आहे. तर रायमन मॅग्सेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार दिला जातो. रॉकफेलर ब्रदर्स जे आहे ते इथं निधी पुरवण्याचं काम करतात. त्यानंतर रायमन मॅग्सेसे फाउंडेशनची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली होती आणि 58 मध्ये पुरस्कार देणं सुरू केलं. पहिले व्यक्ती होते विनोबा भावे. दरवर्षी 31 ऑगस्टला हा पुरस्कार देण्यात येतो. आता रायमन मॅग्सेसे हे नाव काय आहे? तर फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्ष होते रायमन मॅग्सेसे, 7वे राष्ट्राध्यक्ष होते. तर त्यांचा 1957 मध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. मग आपण जर बघितलं तर 2023 मध्ये जे 65वे पुरस्कार होते त्यामध्ये 4 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. भारताची व्यक्ती आहे डॉक्टर रवी कन्नन यांना हा पुरस्कार दिला गेला. कोविंद रक्षण बांगलादेशचे आहे, युजेनिया लेमोस तिमोर लेस्टचे आहे आणि मिरियम कोरोनेल फेरर हे फिलिपिन्सचे आहे. हे 4 व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. यामध्ये दलाई लामा येतात का? दलाई लामा येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. त्याचबरोबर बघा जे भारतीय व्यक्ती आहे डॉक्टर रवी कन्नन यांना हा पुरस्कार मिळाला आहे, हे तुम्हाला परमनंट लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आपण जर बघितलं डॉक्टर रवी कन्नन हे प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ आहे. एकदम कमी फीज मध्ये हे काय करतात तर कर्करोगाचा इलाज करतात. ते मूळचे कुठले आहे? चेन्नईचे आहे. पण आपण जर बघितलं तर 2007 मध्ये ते कुटुंबासह आसाममध्ये शिफ्ट झाले होते. अडियार कॅन्सर इन्स्टिट्यूट चेन्नईमधील सर्जिकल अॅनाकोलॉजी विभागाचे ते माजी प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना यापूर्वी जर बघितलं 2020 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2013 मध्ये महावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर अजून एक बाब बघू, इथं दलाई लामा यांना सुद्धा रायमन मॅग्सेसे पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. पण हा पुरस्कार कधी मिळाला होता हे महत्त्वाचं आहे. यांना हा पुरस्कार मिळाला होता बघा 2019 मध्ये, पण त्यांनी तेव्हापासून याचा स्वीकार केला नव्हता. त्याचा काय केला नव्हता? स्वीकार केला नव्हता.
2023 मध्ये त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. तर तिबेटचे धर्मगुरू जे आहे दलाई लामा यांनी 2023 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जो आहे तो स्वीकारलेला आहे. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये पहिलाच पुरस्कार आहे जो स्वीकारलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवा. सॉरी 2019 मध्ये नाही, 1959 मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. कधी? 1959 मध्ये, आचार्य विनोबा भावे यांच्या नंतर. ठीक आहे, 2019 नाही. ठीक आहे, एक्स्ट्रीमली सॉरी. तर इथं जर बघितलं 1959 मध्ये त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. तब्बल 64 वर्षानंतर त्यांनी हा पुरस्कार 2023 मध्ये स्वीकारलेला आहे. ही सुद्धा बाब आपल्या लक्षात ठेवायची आहे. आणि मी जसं सांगितलं, जसं पहिलाच आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे ज्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. दलाई लामा हे तिबेटचे 14वे धर्मगुरू आहे. त्यांचं मूळ नाव जर तुम्हाला विचारलं तर तेनजिंग ग्यात्सो असं त्यांचं मूळ नाव आहे. तर इथे जर बघितलं, पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 2023 मध्ये पॉल लिंच यांना प्रॉफिट सॉन्ग या कादंबरीसाठी 2023 बुकर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार बुकर फाउंडेशन मार्फत देण्यात येतो आणि इंग्रजी भाषेत लिहिलेल्या आणि ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीस हा पुरस्कार दिला जातो. मग सर तुम्ही काय सांगताय? ऑलरेडी आपण हा पुरस्कार बघितला ना? नाही मित्रांनो, हे 2 पुरस्कार आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार डिफरंट आहे आणि फक्त बुकर पुरस्कार जो आहे तो वेगळा आहे. तर हे 2 पुरस्कार जे आहे ते वेगवेगळे आहे. एकच पुरस्कार नाही किंवा सिमिलर नाहीये, हे वेगवेगळे. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार अनुवादासाठी आणि त्या जे काही मूळ लेखक असतो त्याला देण्यात येतो. पण हा जो फक्त बुकर नावाचा पुरस्कार आहे तो इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं साहित्य आणि त्याचबरोबर ते कुठं असावं? प्रकाशित ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित केलेलं असावं, याच साहित्यकृतीच हा पुरस्कार देण्यात येतो, हे लक्षात ठेवायचंय. मग इथं जर बघितलं तर पॉल लिंच यांच्या प्रॉफिट सॉन्ग या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला. अगदी बरोबर आहे. हा पुरस्कार बुकर फाउंडेशन मार्फत देण्यात येत नाही. हा पुरस्कार सुद्धा क्रँकस्टर्ट फाउंडेशन मार्फत देण्यात येतो. हा पुरस्कार कोणामार्फत देण्यात येतो? क्रँकस्टर्ट फाउंडेशन मार्फत देण्यात येतो. त्यामुळे ब सुद्धा कसं विधान आहे? चुकीचं विधान आहे. ब चुकीचं आहे. ठीक आहे, अ बरोबर आहे, ब चुकीचं आहे. आणि इंग्रजी भाषेत लिहिलेल्या आणि ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीस किंवा पुस्तकास हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे अ आणि क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. तुम्ही बऱ्यापैकी मुलांनी सर्व बरोबर दिलं. ठीक आहे, साहजिक आहे. स्टेटमेंट जे आहे ते रिलेटेड वाटतात की बुकर फाउंडेशन हा पुरस्कार देत असेल, पण तसं नाहीये. ह्या ज्या चुका तुम्ही इथं करतात, ठीक आहे, त्या परीक्षेमध्ये तुमच्याकडून मला होऊन नाही द्यायच्या. त्यामुळे मी आता तुमच्याकडून इथं गोष्टी ज्या आहे ते व्यवस्थित करून घेते, तुमची प्रॅक्टिस करून घेत आहे आणि त्याचा तुम्ही लाभ घ्या. ठीक आहे, जर कोणी अभ्यास करून घेतोय तर तुम्हाला अभ्यास करायला काहीच हरकत नाहीये. अ आणि क बरोबर असणार आहे. समजलं का सगळ्यांना? तर इथं बघा, बुकर प्राइज जो आहे त्याला सुरुवात 1969 मध्ये झाली होती. साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार आहे. जुनं नाव बुकर मॅक्नोनल पुरस्कार म्हणून त्याला ओळखलं जातं किंवा द मॅन बुकर पुरस्कार म्हणून त्याला ओळखलं जातं. आपण जर बघितलं तर 2019 पर्यंत हा पुरस्कार मॅन ग्रुप मार्फत देण्यात येत होता, पण आता तो क्रँकस्टर्ट फाउंडेशन मार्फत देण्यात येतो. या पुरस्काराच्या बक्षिसाची रक्कम सुद्धा किती आहे? 50,000 रुपये आहे. आता पॉल लिंच जे आहे मित्रांनो, पॉल लिंच बाबत काही गोष्टी जाणून घेऊ. जसं की पॉल लिंच यांचे पुस्तक आपल्याला विचारले जाऊ शकते. तर इथं प्रॉफिट सॉन्ग याला पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त कोणते पुस्तक आहे? रेड स्काय इन मॉर्निंग, ठीक आहे, द ब्लॅक स्नो, त्यानंतर ग्रेस बियॉन्ड द सी, हे पुस्तक लक्षात ठेवा. रेड स्काय इन मॉर्निंग, द ब्लॅक स्नो, ग्रेस आणि बियॉन्ड द सी ही यांची पुस्तकं आहे. यानंतर पुढे जाऊया. 11वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 2023 मध्ये वहिदा रहमान यांना 2021चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 8व्या महिला ठरल्या आहे आणि वहिदा रहमान या उत्कृष्ट अभिनेत्री असून भरतनाट्यम नृत्य प्रकारामध्ये पारंगत आहे. चला, दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट सृष्टीतील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे. जे काही धुंडीराज फाळके होते त्यांनी आपल्या चित्रपट सृष्टीची काय केली होती? सुरुवात केली होती. त्यांनी पहिला चित्रपट बनवला होता राजा हरिश्चंद्र आणि राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट होता आणि तो भारतातील पहिला चित्रपट आहे. आणि मग ते जे दादासाहेब फाळके होते उर्फ धुंडीराज फाळके, तर त्यांच्या नावाने आपण एक पुरस्कार जो इथं सुरू केलेला आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार. मग यामध्ये 2 पुरस्कार दिले जातात. एक म्हणजे जीवन गौरव पुरस्कार आहे. ठीक आहे, लाईफ टाइम काय केलं अचिव्हमेंट त्यासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार आहे.
त्याचं नाव फक्त दादासाहेब फाळके असं पुरस्कार आहे, ठीक आहे. पण अजून एक पुरस्कार आहे, तो आहे दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार. तो जो पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार असतेच नाव आहे. त्यामध्ये दरवर्षी कोणता बेस्ट चित्रपट, बेस्ट ऍक्टर, बेस्ट ऍक्ट्रेस, बेस्ट सपोर्टिंग कॅरेक्टर वगैरे तर यासाठी पुरस्कार दिला जातो. मग पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर इथं हा जो पुरस्कार आहे याबाबत जाणून घेऊ. हा सिनेमा सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत हा पुरस्कार दिला जातो, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. 1969 मध्ये या पुरस्काराला सुरुवात करण्यात आली होती. 10 लाख रुपये बक्षीस असतं. आतापर्यंत 53 जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार दोन व्यक्तींनाच मिळालेला आहे. पृथ्वीराज कपूर यांना 2दा मिळाला आणि विनोद खन्ना यांना हा पुरस्कार 2दा देण्यात आलेला आहे. तर वहीदार रहमान यांना 53वा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2021चा पुरस्कार आहे, पण 2023 मध्ये दिला गेलेला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 8व्या महिला ठरलेल्या आहे. आता वहीदार रहमान यांच्या बाबत जाणून घेऊ. 1938 मध्ये मद्रासमध्ये जन्म झाला. अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. कोणत्या नृत्य प्रकारामध्ये त्या पारंगत आहे तर भरतनाट्यम या नृत्य प्रकारामध्ये त्या पारंगत आहे. त्यांनी आपण जर बघितलं 90हून जास्त चित्रपटामध्ये काम केलेले, ज्यामध्ये हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली हे सिनेमे आपल्याला या भाषेमध्ये सिनेमे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर त्यांचे गाजलेले काही मूवीज आहे जसे की प्यासा, कागज के फूल, 14वीं का चांद, साहब बीबी और गुलाम, कागज के फूल, काला बाजार, 20 साल बाद, गाइड, राम और श्याम, पत्थर के सनम, खामोशी, कभी कभी, रंग दे बसंती, नीलकमल आणि दिल्ली 6, ठीक आहे. आणि त्यांचा अलीकडे सगळ्यात लेटेस्ट चित्रपट होता 2021 मधील स्केटर गर्ल. तर ही त्यांचा लेटेस्ट चित्रपट होता. त्यांनी वेगवेगळे पुरस्कार मिळवलेले. अगदी जर आपण बघितलं पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर आता दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर फिल्मफेअर मिळालेले. त्यानंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे, ठीक आहे. तर ही त्यांना मिळालेले पुरस्कार आहे. यानंतर ऑस्कर अवॉर्ड्स 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकणारं पहिलं भारतीय गाणं कोणतं? बघा, राज्यसेवेचे नोटिफिकेशन आल्यानंतर तुमच्याकडे जास्तीत जास्त आय थिंक 45 दिवस असू शकतात, ठीक आहे. म्हणजे मिनिमम 45 दिवस असू शकतात. 45 ते 30 दिवस असतील किमान. मग त्यानंतर जर बघितलं तर जास्तीत जास्त ते दिवस वाढवूनही देऊ शकतात. पण 45 ते 30 दिवस किमान आले तर मग तिथं फायदा कोणाला होणार आहे? जे कंटिन्यू रेग्युलर अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांना फायदा होणार आहे. मग आता तुम्ही ठरवा की तुम्हाला बाकीच्या मुलांपेक्षा कसं पुढे जायचं, ठीक आहे. तर या संधीचा फायदा घ्या. याला असं यास ॲड नाही येते, हे नाही होते, त्यामुळे डिमोटिवेट नका हो, उलट ॲक्टिव्ह व्हा की बाकीचे मुलं ॲक्टिव्ह आहे, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला त्यांच्यापेक्षा पुढे जाण्याची एक संधी मिळालेली आहे. संधीचं सोनं करा. तर इथं जर बघितलं तर अगदी बरोबर या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी बरोबर दिलेले. नाटू नाटू नावाचं जे काही गाणं आहे त्याला RRR चित्रपटातील गाणं आहे, त्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे. तर भारताने हा पुरस्कार बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा पुरस्कार पहिल्यांदाच जिंकलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर नाटू नाटू या गाण्यावर डान्स कोणी केला? रामचरण आणि ज्युनियर NTR यांनी डान्स केलेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर नाटू नाटूची शिफारस ही भारत सरकारने केली नव्हती. पहिला मुद्दा, ही शिफारस कोणी केली होती तर जे काही डायरेक्टर होते राजामौली, SS राजामौली, त्यांनी ही वैयक्तिकरित्या स्वतंत्रपणे याची शिफारस पाठवली होती. मग त्यांना स्थान मिळालं आणि मग स्थान मिळाल्यानंतर या गाण्याने पुरस्कारही जिंकलेला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या भाषेमध्ये गाणं प्रकाशित झालं, जसं की हिंदीमध्ये नाचो नाचो होतं, तमिळमध्ये नट्टू कुथू होतं आणि कन्नडमध्ये हली नातू होतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या भाषेमध्ये हे गाणं लॉन्च करण्यात आलं होतं. त्यानंतर हे जे ऑस्कर पुरस्कार होते 95 ऑस्कर पुरस्कार, त्यामध्ये बेस्ट चित्रपट कोणता होता? एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. त्यानंतर सर्वोत्कृष्ट डायरेक्टर कोण होते? डॅनियल क्वान आणि डॅनियल कर्नट. त्यानंतर यांचा चित्रपट होता एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिशेल योह, सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रेंडन फ्रेझर, ठीक आहे. तर मिशेल योह एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स हा चित्रपट, ब्रेंडन फ्रेझर द व्हेलसाठी. आणि सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर मूवी जो होता तो गेलेर्मो डेल टोरो पिनोचियो हा चित्रपट होता. तर हे काही चित्रपट लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर 13वा प्रश्न आहे बघा तुमच्या समोर, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 95 ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटाचा पुरस्कार जो आहे तो द एलिफंट विस्पर्स या माहितीपटाने जिंकलेला आहे, ठीक आहे. यानंतर हा माहितीपट तेलुगू भाषेमध्ये आहे आणि या माहितीपटाचे जे काही दिग्दर्शन आहे ते कार्तिकी गोंजाल्विस यांनी केलेलं आहे.
तर बघा यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. एक वेळेस आयोग काय करू शकतो, जी मेन गोष्ट आहे, ठीक आहे, समजून घ्या की आयोगाचं कसं असतं, कधी कधी जो मेन हिरो आहे त्यावर ते प्रश्न नाही विचारित, त्यासोबत सपोर्टिंग ऍक्टर जो असतो, ठीक आहे, साईडचा जो काही व्यक्ती असतो त्यावर ते प्रश्न विचारतं आणि आपलं लक्ष कोणावर असतं, मेन गोष्टीवर असतं. फॉर एक्झाम्पल नाटू नाटू आपण सगळे लक्षात ठेवू, पण त्याच ऑस्कर पुरस्कारामध्ये आपण अजून एक पुरस्कार जिंकलेला आहे, मग त्यावर आपलं लक्ष गेलं पाहिजे. आयोग त्यावर लक्ष देतो, आपल्याला सुद्धा त्यावर लक्ष द्यायचं आहे. मग इथं जर बघितलं 95 ऑस्कर पुरस्कार जो आहे त्यामध्ये सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटाचा पुरस्कार कोणी जिंकला, द एलिफंट विस्पर्स या चित्रपटाने जिंकलेला आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं या गटामध्येही भारताला प्रथमच हा पुरस्कार मिळालेला आहे. मग हा चित्रपट कोणी निर्माण केला, तर याचं डायरेक्शन केलेले कार्तिक गोंजाल्विस, ठीक आहे, यांनी याचं डायरेक्शन केलेलं आहे. आता आपण जर बघितलं हा 41 मिनिटाचा एक लघुपट आहे. लघुपट म्हणजे एक छोटा मूवी आहे. याचं चित्रीकरण जे आहे ते मधुमलाई राष्ट्रीय उद्यान जे आहे तमिळनाडूमध्ये तिथं झालेलं आहे. आणि एक हत्ती आहे रघु नावाचा, ठीक आहे, हत्तीचं पिल्लू आहे रघु नावाचं, तर त्याचं बोम्मन आणि वेल्ली हे जे काही दाम्पत्य आहे तर ते त्याचा सांभाळ कसा करतात हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, लघु माहितीपट. तर याचं नाव काय, द एलिफंट विस्पर्स. तर हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर आपण जर बघितलं हा एक तमिळ भाषेतील चित्रपट आहे, तेलुगू भाषेतील नाही. तर ब चुकीचं आहे, अ बरोबर आहे, त्यानंतर क सुद्धा बरोबर आहे. कार्तिक गोंजाल्विस यांनी यांचं काय केलेलं आहे, डायरेक्शन केलेलं आहे. तर अ आणि क बरोबर, पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर असणार आहे. यानंतर पुढे जाऊया. बरोबर, फेमिना मिस इंडिया 2023 चा किताब कोणी जिंकलेला आहे, फेमिना मिस इंडिया. आता हे स्ट्रेट फॉरवर्ड हा जो क्वेश्चन आहे हा वन लाइनर क्वेश्चन आहे. असा क्वेश्चन जर आला आणि आपल्याला समजून घ्या की डायरेक्ट वन लाइनर क्वेश्चन आहे आणि आपल्याला बाकीच्या ऑप्शन बद्दल काही माहितीच नाही, तर हा क्वेश्चन काय करायचा, स्किप करून द्यायचा. जर परफेक्ट उत्तर माहित असेल की हेच आहे बाबा, तरच मग अशा प्रकारच्या क्वेश्चनचा आन्सर देण्याचं ट्राय करायचं, जिथे इलिमिनेशन मेथडचा काही एक वापर होत नाही. मग इथं जर बघितलं तर फेमिना मिस इंडिया 2023 चा किताब कोणाला मिळालेला आहे, नंदिनी गुप्ता यांना हा किताब जो आहे तो मिळालेला आहे. तर बघा फेमिना मिस इंडियाला काय म्हटलं तर मिस इंडिया किताब म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 1952 मध्ये ही स्पर्धा सुरू झाली होती. मग हा जो पुरस्कार आहे द टाइम्स समूह जो आहे तर त्यांच्या मार्फत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईमध्ये आयोजन केलं गेलं होतं. मग आपण जर बघितलं दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. मग ही स्पर्धेची अंतिम फेरी जी आहे ती इम्फाळ, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा असं खूप साऱ्या स्पर्धा असतात. ठीक आहे, तुमचं भाषण कौशल्य कसं आहे, त्यानंतर तुमची ड्रेसिंग स्टाईल कशी आहे, सगळं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये इथं तुम्ही एखाद्या मुद्द्यावर मत तुमचं कसं मांडू शकता, तुमचे विचार कसे, सगळ्या गोष्टी इथं चेक केल्या जातात. ठीक आहे, मग या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर कोटा राजस्थानच्या नंदिनी गुप्ता ज्या आहे त्या विजेत्या ठरलेल्या आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीच्या श्रेया पुंजा हे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे आणि मणिपूरच्या थेनो जाम स्ट्रेला लुवांग या तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे. तर हे आपल्या लक्षात ठेवायची. ही स्पर्धा किती होती, 59वी स्पर्धा होती. आणि शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जो आहे 2023 मध्ये कोणाला दिला जाणार आहे. वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 मध्ये कोणाला दिला जाणार आहे. बायोलॉजीचा नोबेल पुरस्कार कॅटेलिना कॉरिक हंगेरीचा आहे, त्यानंतर ड्रू वेस्टमॅन अमेरिकेचे आहे, किंवा वरीलपैकी दोन्ही, 1 आणि 2 उत्तर. त्यानंतर लिन पॉलिंग इस्रायलचे आहे, लिनस पॉलिंग बरोबर आहे. मिस डिवा नावाचा एक पुरस्कार आहे तो कुणाला मिळालेला आहे, श्वेता शारदा. मिस डिवा कुणाला मिळालेला आहे, श्वेता शारदा यांना मिळालेला आहे. तर अगदी बरोबर, याचं उत्तर कॅटेलिना कारिक आणि ड्रू वेस्टमॅन हे असणार आहे. आता यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, पण कशासाठी मिळाला वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार, यांनी काय केलं तर यांनी कोविडची जी काही लस बनवलेली आहे त्यामध्ये यांचं महत्त्वाचं योगदान आहे. ठीक आहे, कोविडच्या लसमध्ये एक mRNA प्रकार असतो, mRNA रायबोज न्यूक्लिक ऍसिड, तुम्ही ऐकलं असेल. डीएनए मध्ये आपल्याला हे रायबोज न्यूक्लिक ऍसिड बघायला मिळतं. त्यामध्ये एक आरएनए असतो mRNA. mRNA काय असतो, मॅसेंजर, म्हणजे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मेसेज पोहोचवण्याचं काम करत असतो डीएनए मध्ये किंवा पेशीमध्ये. तर त्यांनी त्याला
त्याच्यावर संशोधन केलं आणि त्याचा जो वापर आहे तो कोविडची लस बनवण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाला आणि मग त्यामुळं त्यांना कॅटलिना कारिक हंगेरीच्या आहे, अँड्रू वेसमन अमेरिकेची, यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आता इथे तुम्हाला प्रश्न आहे महाराष्ट्र उद्योग पुरस्कार. आता आपल्याकडे महाराष्ट्र उद्योग पुरस्कार जे आहे ते सुरू झालेले, तुम्हाला माहित असेल महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, ठीक आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर जर आपण बघितलं तर महाराष्ट्र उद्योग पुरस्कार सुरू करण्यात आलेले आणि त्या पुरस्कारामध्ये उद्योग मित्र या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे असा तुमच्या समोर प्रश्न आहे. मी कालच्याच याच्यामध्ये सांगितलं होतं आपल्याकडे जास्तीत जास्त कमीत कमी 45 दिवस असू शकतात, तर 45 दिवसापेक्षा थोडे 10 दिवस आपल्याला एक्स्ट्रा भेटले, हे आपलं नशीब, ठीक आहे. बघा इथं आपण जर बघितलं तर महाराष्ट्र उद्योग पुरस्कार जे सुरू झालेले आहे त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे, ठीक आहे. पहिली कॅटेगरी आहे उद्योग रत्न, ठीक आहे. पहिली कॅटेगरी आहे उद्योग रत्न. तर उद्योग रत्न पुरस्कार जो आहे मित्रांनो तो रतन टाटा यांना मिळालेला आहे, ठीक आहे. तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे त्याचं उत्तर काय आहे, उद्योग रत्न रतन टाटा. उद्योग मित्र जो आहे तो पुरस्कार आदर पुनावाला यांना मिळालेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर उद्योगिनी नावाचा जो पुरस्कार आहे तो गौरी किर्लोस्कर यांना मिळालेला आहे, ठीक आहे, महिला उद्योजक. आणि महाराष्ट्रातील जो काही बेस्ट उद्योजकाचा पुरस्कार जो आहे तो विलास शिंदे यांना मिळालेला आहे. तर 4 कॅटेगरी आहे बघा इथं. जर बघितलं उद्योग रत्न कोण आहे, रतन टाटा. उद्योग मित्र कोण आहे, आदर पुनावाला. त्यानंतर गौरी किर्लोस्कर उद्योगिनी आहे, ठीक आहे. आणि महाराष्ट्रातील बेस्ट उद्योजक जर बघितला तर तो विलास शिंदे आहे, ठीक आहे. मग आपण जर इथं बघितलं तर आपला प्रश्न कशावर आहे, उद्योग मित्रवर आहे. मग उद्योग मित्र कोण आहे, आदर पुनावाला. पर्याय क्रमांक 2 आपल्याला उत्तर द्यावं लागेल, ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्ही उद्योग मित्र उत्तर देणं अपेक्षित होतं, ठीक आहे. आणि हे कधी उत्तर तुम्ही असे उत्तर कधी द्याल जेव्हा तुमचं निरीक्षण जे आहे ते खूप बारीक असणार आहे, तेव्हा तुम्ही असे उत्तर नक्की द्याल. तर इथं जर बघितलं महाराष्ट्र भूषण या पुरस्काराच्या धर्तीवर आपण जर बघितलं तर महाराष्ट्र उद्योग रत्न, उद्योग मित्र, उद्योगिनी हे पुरस्कार जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. मग आपण जर बघितलं तर राज्यातील औद्योगिक गुंतवणूक वाढवणं हे या पाठीमागं एक आपण म्हणूया की उद्दिष्ट आहे. मग यानंतर ज्याला उद्योग रत्न पुरस्कार मिळणार त्याला 25 लाख रुपये बक्षीस दिले जाणार, ठीक आहे. त्यानंतर ज्याला उद्योग मित्र पुरस्कार मिळणार त्याला 15 लाख रुपये दिले जाणार. ज्याला उद्योगिनी पुरस्कार मिळणार त्याला 5 लाख रुपये आणि बेस्ट उत्कृष्ट मराठी उद्योजकाच्या साठी 5 लाख रुपये जे आहे ते दिले जाणार आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्यासाठी सफिशियंट आहे. तर सरकारने ज्या काही उपाययोजना केलेल्या आहे त्यामुळे मागच्या 11 महिन्यात राज्यामध्ये 1,18,422 कोटी 1,18,422 कोटीची FDI जी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली. यानंतर पुढे जाऊया, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. बघा गांधी शांतता पुरस्कार तुम्हाला माहित असेल तर गांधी शांतता पुरस्काराविषयी प्रश्न आहे. गांधी शांतता पुरस्कार 2021 ने गीता प्रेस गोरखपूरला सन्मानित करण्यात आलेले आहे. गीता प्रेस गोरखपूरच्या स्थापनेला 2023 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली आहे. आणि गांधी शांतता पुरस्कार महात्मा गांधीजींच्या 100व्या जयंतीच्या निमित्ताने 1995 साली सुरू झाला. बघा इथं आता गांधी शांतता पुरस्कार जो आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया. गांधी शांतता पुरस्कार जो आहे तो 2021 चा पुरस्कार जो आहे तो 2023 मध्ये देण्यात आलेला आहे. आणि 2023 मध्ये कोणाला देण्यात आलेला आहे तर गीता प्रेस गोरखपूर. तुम्ही घरामध्ये जी काही भगवद्गीता बघितली असेल तर तिच्यावर तुम्हाला प्रकाशन जे दिसतं ते गीता प्रेस गोरखपूर या नावाने दिसतं. तर त्यावर प्रकाशन काय असतं, गीता प्रेस गोरखपूर. मग आपण जर बघितलं त्या गीता प्रेस गोरखपूरने अनेक पुस्तकं जे आहे ते आजपर्यंत छापलेले आणि मग हे पुरस्कार ज्यांनी दिलेला आहे, ठीक आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की यांनी अहिंसेच्या मार्गाने काय केलेलं आहे,
समाजामध्ये प्रवर्तन घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे, तर इथे जर बघितलं गीता प्रेस गोरखपूरला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। या पुरस्काराची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली होती। महात्मा गांधीजींच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने स्थापना करण्यात आली होती। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। या पुरस्काराचं बक्षीस जे आहे ते 1 कोटी रुपये एवढं बक्षीस आहे। पहिला पुरस्कार जर बघितला तर टांझानियाचे राष्ट्रपती जे आहे जुलियस नेरेरे यांना मिळाला होता आणि पहिली भारतीय संस्था हा पुरस्कार जिंकणारी कोणती आहे तर रामकृष्ण मिशन ही पहिली भारतीय संस्था आहे जिला हा पुरस्कार मिळालेला आहे। मग आता येऊया प्रश्नावर। आपण जर बघितलं गांधी शांतता पुरस्काराने 2021 मध्ये गीता प्रेस गोरखपूरला सन्मानित करण्यात आलं। अगदी बरोबर, गीता प्रेस गोरखपूरच्या स्थापनेला 2023 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले। हे सुद्धा बरोबर आहे, कारण हिची स्थापना 1923 साली करण्यात आली होती, म्हणून हिला काय पूर्ण झालेली 100 वर्ष पूर्ण झालेली, म्हणून ब सुद्धा बरोबर आहे। आणि आपण जर बघितलं तर महात्मा गांधीजींच्या 100व्या नाही 125व्या जयंतीच्या निमित्ताने हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता, म्हणून क जे आहे ते चुकीचे आहे। गांधीजींचे विचार जे काही व्यक्ती किंवा संस्था जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो। मग यावर्षी हा पुरस्कार एका संस्थेला मिळालेला आहे हे आपल्याला बघायला मिळतं। तर इथं अ आणि ब बरोबर हे आपल्याला उत्तर द्यावं लागेल। यानंतर बघा तुम्ही इफ्फी नावाचे पुरस्कार ऐकले असेल। इफ्फी, तर इफ्फी मध्ये एक पुरस्कार देण्यात येतो लाईफ टाइम अचिव्हमेंटसाठी। ठीक आहे, पूर्ण जीवनामध्ये जे काही काम केलं त्यासाठी। तर सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? मायकल डग्लस, कॅथरीन जोन्स, त्यानंतर जॉन फेसे, त्यानंतर डायलन डग्लस। गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग। तर इथं बघा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळालेला आहे? सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजे आपण त्याला इफ्फी म्हणतो। तर इफ्फी मध्ये जो व्यक्ती पूर्ण आपलं जीवन देतो चित्रपट क्षेत्राला त्याला तो पुरस्कार मिळतो। आणि मग याचं बरोबर उत्तर आहे मायकल डग्लस। ठीक आहे, तर आपण इथे एक आर्टिकल बघू शकतो, मायकल डग्लस टू रिसीव सत्यजित रे लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड ॲट इफ्फी 2023। ठीक आहे, तर इथं हे लक्षात ठेवायचं मायकल डग्लस। तुम्ही यांना आपण जर बघितलं तर स्पायडरमॅन जो मूवी आहे त्यामध्ये बघितलं असेल। ठीक आहे, तर जे आपण बघितलेले तसे यांचे खूप सारे चित्रपट आहे, पण स्पायडरमॅन नावाचा जो मूवी आहे त्यामध्ये तुम्ही यांना निश्चितच बघितलं असेल। ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न आहे 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत खालील विधानांचा अभ्यास करा। सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार रॉकेटरी द नंबी इफेक्ट याला मिळाला। ठीक आहे, त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जो आहे तो आर माधवन याला मिळाला। सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट यांना मिळाला आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जो आहे तो निखिल महाजन यांना मिळाला। इथे एक दुसरा ऑप्शन टाकतो, दोन ऑप्शन चेंज केले बघा। बघा पहिला ऑप्शन आहे अ ब क बरोबर, दुसरा ऑप्शन आहे अ क ड बरोबर, तिसरा ऑप्शन आहे ब क ड बरोबर आणि चौथा ऑप्शन आहे अ ब ड बरोबर। ठीक आहे, ओके 2 आणि 4 जे ऑप्शन चेंज केले त्यामध्येच तुम्ही जाऊ इच्छिता। ठीक आहे, एक पण उत्तर आलेलं आहे। मग चला जाणून घेऊया। तर बघा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा जो काही पुरस्कार आहे 69वे राष्ट्रीय चित्रपट जे आहे त्यामध्ये बेस्ट मूवीचा अवॉर्ड जो आहे तो रॉकेटरी द नंबी इफेक्ट या चित्रपटाला मिळाला। याचं डायरेक्शन जे आहे ते आर माधवन यांनी केलेले। कोणी केलेले? आर माधवन यांनीच याला डायरेक्ट केलं, यांनीच याचं जे काही ॲक्टिंग जी आहे ती सुद्धा यांनीच केलेली आहे। त्यामुळे अ स्टेटमेंट बरोबर आहे। ब स्टेटमेंट जर बघितलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आर माधवन यांना मिळाला, चूक आहे। का चूक आहे? कारण सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जो आहे तो मिळाला अल्लू अर्जुन यांना। कशासाठी? द पुष्पा चित्रपट नाही का, तर पुष्पा, तर त्यासाठी हा पुरस्कार मिळाला। त्यामुळे ब जे आहे ते चुकीचं आहे। त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट यांना गंगूबाई काठियावाड या चित्रपटासाठी आणि कृती सेनन यांना मिमी चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला। तर हे बरोबर आहे, दोघींना पण तो पुरस्कार मिळाला।
आणि इथं जर बघितलं सर्वोत्कृष्ट डायरेक्टरचा जो काही पुरस्कार आहे तो निखिल महाजन यांना गोदावरी नावाच्या चित्रपटासाठी मिळाला. तर अ क ड बरोबर आहे. ठीक आहे, ऑप्शन चेंज केला लगेच उत्तर तुम्ही सांगितलेली आहे. ठीक आहे, काही मुलांना सखोल माहिती सुद्धा असेल. अगदी बरोबर. तर अल्लू अर्जुन यांना मिळालेले तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. तर बघा, हे जे पुरस्कार आहेत 1954 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि जे 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे त्यामध्ये RRR चित्रपटाने वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 6 पुरस्कार आणि गंगूबाई काठियावाड चित्रपटाने 5 पुरस्कार जिंकलेले आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट जर म्हटलं तर रॉकेटरी, द नंबी इफेक्ट. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट जर बघितलं तर सरदार उधम सिंग. यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकदा काय झालं, सलील कुलकर्णी यांचा चित्रपट आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट डायरेक्टर निखिल महाजन गोदावरीसाठी. अभिनेता अल्लू अर्जुन. ठीक आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि कृती सेनन. सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट गांधी आणि कंपनी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पंकज त्रिपाठी मिमी चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पल्लवी जोशी द काश्मीर फाईल या चित्रपटासाठी. ठीक आहे. आणि सर्वोत्कृष्ट बाल कलाकार जो आहे तो भाविन रबारी छेलो शो या चित्रपटासाठी त्याला पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा चित्रपट कालभैरव, जे RRR मध्ये कुमुरम भीमो नावाचं गाणं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक श्रेया घोषाल यांना पुरस्कार मिळालेला आहे मायावा चयावा यासाठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट संपादक संजय लीला भन्साली आणि सर्वोत्कृष्ट गीत साठी चंद्रबोस यांना पुरस्कार मिळालेला आहे. तर हे पुरस्कार आपण बघितलेले 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. यानंतर खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023 मध्ये शेनिस पेलासिओस हिने विजय मिळवला किंवा हिने ही स्पर्धा जिंकली. भारताची नंदिनी गुप्ता या स्पर्धेमध्ये गुप्ताने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. ठीक आहे. तर असे दोन जे काही स्टेटमेंट आहे ते तुमच्या समोर आहे. मग कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे हे तुम्हाला सांगायचं. फक्त अ बरोबर आहे, फक्त ब बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे की दोन्ही चूक आहे. मिस युनिव्हर्स जी स्पर्धा झाली होती तर त्याबाबत आपल्याला प्रश्न आहे. एक उत्तर दिले प्रज्ञा मॅमने, बाकी 2 उत्तर आलेले आहे. ठीक आहे. परत 1 आणि 2 मध्ये कॉम्पिटिशन आहे. मग जाणून घेऊया. बघा, इथं जर बघितलं तर मिस युनिव्हर्स जी स्पर्धा आहे जी 2023 मध्ये झाली होती तिचं विजेतेपद शेनिस पेलासिओस हिने जिंकलं. हे अविधान बरोबर आहे. ब विधान काय आहे तर नंदिनी गुप्ताने या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. तर नंदिनी गुप्ताने नाही, श्वेता शारदा यांनी भारताचं प्रतिनिधित्व जे आहे ते या स्पर्धेमध्ये केलं होतं किंवा भारतातर्फे या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे ब जे आहे ते चुकीचं आहे. फक्त अ बरोबर हे आपलं उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे जाऊया. 2023 मध्ये लिओनल मेस्सीला प्रतिष्ठित बॅलन डी ओर पुरस्कार कितव्यांदा मिळालेला आहे? ठीक आहे. आता जर तुम्हाला असा प्रश्न विचारला असता की 2023 मध्ये बॅलन डी ओर पुरस्कार कोणाला मिळाला तर तो लिओनल मेस्सीला मिळाला. 90% मुलांना उत्तर माहिती असेल. ठीक आहे. पण आपण आता प्रश्नाला थोडं चेंज केलं, प्रश्नाची काठीण्य पातळी वाढवली आणि लिओनल मेस्सीला हा पुरस्कार कितव्यांदा मिळालेला आहे असा तुमच्यासमोर प्रश्न आहे. 5व्यांदा, 6व्यांदा, 7व्यांदा, 8व्यांदा. बघा, फुटबॉलमधील एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे बॅलन डी ओर. तर हा बॅलन डी ओर पुरस्कार जो आहे तो लिओनल मेस्सीला कितव्यांदा मिळाला? अगदी बरोबर. इथं दिलीप सर ज्यांनी पर्याय क्रमांक 4 उत्तर दिले त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. इथं जर बघितलं तर हा पुरस्कार 8व्यांदा लिओनल मेस्सीला मिळालेला आहे. कितव्यांदा? 8व्यांदा लिओनल मेस्सीला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर अशा प्रकारचा हा पुरस्कार असतो, अशा प्रकारची ती ट्रॉफी असते बॅलन डी ओरची. यानंतर पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अरुंधती रॉय यांना 45व्या युरोपियन निबंधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. अरुंधती रॉय यांना त्यांच्या आझादी या निबंधाच्या फ्रेंच अनुवादासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार चार्ल्स विलोन फाउंडेशन मार्फत देण्यात येतो. आता काही मुलांसाठी हा क्वेश्चन नवीन असू शकतो ज्यांनी जे काही इयरबुक वाचलेले आहे. तर समजून घ्या, सिम्प्लिफाईड प्रकाशांचं इयरबुक वाचलं असेल किंवा अभिनव प्रकाशांचं इयरबुक वाचलं असेल तर त्यामध्ये ही इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला माहीत असेल मग ते इयरबुक वाचलं असेल किंवा तुम्ही जर माझे लेक्चर केले असेल ॲप्लिकेशनमध्ये तर तिथं मी हे शिकवलेलं आहे. पण कधी कधी काय होतं की आपलं रिव्हिजन होत नाही, आपण रिव्हिजनकडे लक्ष देत नाही आणि मग त्यामुळे कुठंतरी
आपल्याला काही गोष्टी समजत नाही, ठीक आहे. तर इथं जर बघितलं तर अरुंधती रॉय यांना 45व्या युरोपियन निबंधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अगदी बरोबर आहे. अरुंधती रॉय यांना आझादी नावाचा त्यांचा जो काही निबंध आहे त्याच्या फ्रेंच अनुवादासाठी पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा पुरस्कार चार्ल्स विलॉन फाउंडेशन मार्फत देण्यात येतो. सर्वचे सर्व विधाने कशी मित्रांनो बरोबर आहे. तर अरुंधती रॉय बघा, आझादी या पुरस्काराला, आझादी या फ्रेंच अनुवादाला, या निबंधाच्या फ्रेंच अनुवादाला हा पुरस्कार मिळालेला आहे, ठीक आहे. मग 45वा तो पुरस्कार होता युरोपियन निबंधक पुरस्कार. मग आपण जर बघितलं त्यांना बक्षीस आता 20,000 स्विस फ्रँक मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर 1975 मध्ये या पुरस्काराची स्थापना चार्ल्स विलॉन फाउंडेशन मार्फत करण्यात आली होती. आपण जर बघितलं तर गॅलिमार्ड या फ्रेंच प्रकाशन आहे गॅलिमार्ड नावाचं, तर त्यांनी आझादी या पुस्तकाचं जे काही भाषांतर आहे ते लिबरेट, फॅसिझम आणि फिक्शन या नावाने केलं होतं. आणि अरुंधती रॉय यांचं एक पुस्तक आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स, याला बुकर पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे, ठीक आहे. अरुंधती रॉय यांचं हे पुस्तक आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. आता तुम्हाला हे सांगायचं की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय कोण आहे किंवा पहिले भारतीय कोण आहे हे तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. यानंतर खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. स्मार्ट सिटी पुरस्कार 2023 चे जे काही आयोजन आहे ते इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी करण्यात आलं. या पुरस्कारामध्ये इंदोर शहराने देशातील सर्वात स्मार्ट शहराचा पुरस्कार जिंकला आणि या पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वात स्मार्ट राज्याचा पुरस्कार जिंकला. तर बघा स्मार्ट सिटी पुरस्कार जो आहे तर त्याबाबत आपण जर बघितलं तर स्मार्ट सिटी बाबत एक 2015 साली स्मार्ट सिटी मिशन सुरू करण्यात आलं होतं, ज्यामध्ये भारतातील 100 शहरांना स्मार्ट सिटी बनवलं जाण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला होता. आणि मग त्या दिशेने प्रयत्न देखील सुरू झाले होते. जर तुम्ही एखाद्या शहरात राहत असाल, मोठ्या शहरात, तर तुम्हाला ते प्रयत्न दिसले असेल, ठीक आहे. रस्त्याच्या आजूबाजूला मोठे फुटपाथ वगैरे बांधणं, त्यानंतर सुशोभीकरण करणं, तर हे प्रयत्न तुम्हाला दिसले असतील, ठीक आहे. तर मग या स्मार्ट सिटीची जी काही बाबी आहे तर त्याविषयी तुम्हाला प्रश्न आहे, ठीक आहे. अगदी बरोबर. तर गीतांजली श्री ज्या आहे तर त्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहे. आता तुम्ही बऱ्यापैकी मुलांनी एक उत्तर दिलं, मग जाणून घेऊया. तर बघा स्मार्ट सिटी पुरस्कार 2023 आयोजन इंदोर मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलं, बरोबर. इंदोरला सगळ्यात जास्त स्मार्ट सिटीचा पुरस्कार जो आहे, सगळ्यात जास्त स्मार्ट शहराचा पुरस्कार जो आहे तो मिळाला. आणि मध्य प्रदेश जे आहे तर त्याला स्मार्ट राज्याचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, पण क चुकीचं आहे. महाराष्ट्र नाही, मध्य प्रदेश पाहिजे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेले, अ आणि ब बरोबर असणार आहे. तर बघा ही स्मार्ट सिटी बाबतची जी काही आकडेवारी जाहीर करण्यात येते ही त्याची 4थी वेळ होती. आणि कोण जाहीर करतं तर कोण पुरस्कार देतं, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय हा पुरस्कार देतं, ठीक आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट शहराचा पुरस्कार आपण बघितलं इंदोरला मिळाला. सलग 6 वर्ष आपण जर बघितलं इंदोर सगळ्यात स्वच्छ शहर ठरलेलं आहे. सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मध्य प्रदेशला इथं मिळालेला आहे. आपल्या महाराष्ट्रातील 8 शहरं या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते, त्यापैकी पिंपरी चिंचवड आणि सोलापूरला या ठिकाणी पुरस्कार मिळालेले. पिंपरी चिंचवडला प्रशासन या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे. तर पश्चिम विभागात स्मार्ट सिटीचा पुरस्कार जो आहे तो सोलापूरला मिळालेला आहे. तर आपल्या महाराष्ट्रातले पिंपरी चिंचवड आणि सोलापूर हे 2 लक्षात ठेवा. तर पहिल्या क्रमांकावर आहे इंदोर स्मार्ट सिटीमध्ये, दुसऱ्या क्रमांकावर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर आग्रा. आणि इथे जर बघितलं तर पहिले 3 राज्यामध्ये 1 नंबरला आहे मध्य प्रदेश, 2 नंबरला तामिळनाडू, तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान आणि उत्तर प्रदेश संयुक्तपणे आपल्याला बघायला मिळतात. स्मार्ट सिटी मिशनची सुरुवात 25 जून 2015 साली झाली होती. यानंतर अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला घोडेस्वार कोण आहे, चला सांगा. अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला कोण आहे, पहिली भारतीय महिला घोडेस्वार कोण आहे. तर बघा अशा गोष्टींवर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. आपण अर्जुन पुरस्कार बघणार, ठीक आहे, याशे बघणार, नावं वाचणार, ठीक आहे. आपण काय बघतो क्रिकेट मधलं कोण आहे, ठीक आहे. आपल्याला ओळखीचे नाव आपण बघण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला काही प्रश्न असे विचारले जातील. तर इथं बघा ज्यांनी 3 उत्तर दिले त्यांचं उत्तर बरोबर आहे. दिव्यकृती सिंग जे आहे
तर ती अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला घोडेस्वार आहे। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। इथं अनुष अग्रवाल हा एक पुरुष आहे, ठीक आहे, अनुष अग्रवाल हा एक पुरुष आहे, याला सुद्धा घोडेस्वारीसाठी अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे। पण या अगोदरही बऱ्याचशा जणांना घोडेस्वारीसाठी अर्जुन पुरस्कार मिळाला होता, जे पुरुष होते। पहिली महिला कोण आहे जिला घोडेस्वारीसाठी अर्जुन पुरस्कार मिळाला, ती आहे दिव्यकृती सिंग। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आपण जर बघितलं तर मग इथं पूर्ण लिस्टच दिलेली आहे। धनुर्विद्येसाठी ओजस देवताळे, त्यानंतर धनुर्विद्येसाठी आदिती स्वामी, ॲथलेटिक्ससाठी श्रीशंकर एम, त्यानंतर ॲथलेटिक्ससाठी पारुल चौधरी, त्यानंतर मोहम्मद उसामुद्दीन, बॉक्सिंगसाठी आर वैशाली, हे लक्षात ठेवा, ठीक आहे। आर प्रज्ञानंद जो आहे तर त्याच्या मोठ्या बहीण आहे आर वैशाली, बुद्धिबळ खेळतात, तर त्यांना हा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे। यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर मोहम्मद शमी क्रिकेट, ठीक आहे, अनुष अग्रवाल आपण बघितलं, दिव्यकृती सिंग बघितलं, गोल्फसाठी दीक्षा डागर, तर हे सुद्धा लक्षात ठेवा, गोल्फ दीक्षा डागर। कृष्ण बहादूर पाठक आणि पुखराम बम चानू यांना हॉकीसाठी पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर कबड्डीसाठी पवन कुमार आणि रितू नेगी यांना पुरस्कार मिळाला। खो खोसाठी सुश्री नरसिंह, त्यानंतर लॉन बॉल, हे एक लक्षात ठेवा, सुश्री पिंकी यांना लॉन बॉलसाठी काय मिळालेलं आहे तर अर्जुन पुरस्कार मिळाला। शूटिंगसाठी ऐश्वर्या तोमर आणि सुश्री सिंह। त्यानंतर स्क्वॅश बद्दल लक्षात ठेवा, हरिंदर पाल सिंह संधू यांना स्क्वॅशसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर जर बघितलं सृष्टी मुखर्जी जो आहे त्यांना टेबल टेनिससाठी, सुनील कुमार कुस्ती, ती जे काही अंतिम सुनील अंतिल काहीतरी नाव आहे बघा, आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, तर त्यांना सुद्धा कुस्तीसाठी पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर जर बघितलं शीतल देवी, हे लक्षात ठेवा, जे काही पॅरालिम्पिक आहे तर त्यामध्ये यांनी भारताला मेडल मिळवून दिलं होतं, यांना सुद्धा अर्जुन पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे। वॉशसाठी नावरेम देवी यांना पुरस्कार मिळालेला आहे। आणि आपण जर बघितलं तर पॅरा कॅनोईंगसाठी प्राची यादव आणि अंध क्रिकेटसाठी इलुरी रेड्डी यांना पुरस्कार मिळाले, इलुरी अजय रेड्डी, तर ही सुद्धा लक्षात ठेवा। तर ही काही लिस्ट होती बघा, ही लिस्ट एकदा कानाखालून जाणं महत्त्वाचं आहे। यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी जी आहे ती कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेली। आता हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, इथं जर उत्तर माहीत असेल, मागचा पण तसाच होता, वन लाईनर क्वेश्चन, हे माझ्या मते तरी घातक क्वेश्चन मानले जातात जर इन्फॉर्मेशन पूर्ण माहीत नसेल तर। कारण कसं आहे, बाकीचे क्वेश्चन एलिमिनेशन मेथडने आपण जवळपास उत्तरापर्यंत जाऊ शकतो किंवा 50-50% चान्सेस येऊ शकतात, पण इथं डायरेक्ट तुमचे चान्सेस 75 आणि 25 याचा रेशो असतो, ठीक आहे। एकतर 25% उत्तर तुमचं बरोबर येईल आणि 75% तुमचं उत्तर इथं चुकू शकतं। तर मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी जी आहे ती कोणाला मिळालेली आहे तर बघा, जे काही राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले जातात त्यामध्ये विद्यापीठासाठी सुद्धा पुरस्कार जाहीर केले जातात। त्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात बेस्ट जो काही विजेता राहिलेला आहे विद्यापीठांमध्ये तर तो राहिलेला आहे गुरु नानक देव विद्यालय, ठीक आहे, गुरु नानक देव विद्यालय यांना विजेता ठरलेले आहे। दुसऱ्या क्रमांकावर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि तिसऱ्या क्रमांकावर कुरुक्षेत्र विश्वविद्यालय। तर आपण जर इथं बघितलं तर कुरुक्षेत्र 3rd स्पॉटवर आहे, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी 2nd स्पॉटवर आहे आणि गुरु नानक देव विद्यापीठ जे आहे ते 1st स्पॉटवर आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 ज्यांनी उत्तर दिलं असेल त्यांचं उत्तर इथे बरोबर आलं असणार आहे। यानंतर पुढे जाऊया, खालील विधानांचा अभ्यास करा। रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 मध्ये मॉन्गोजी बावेंडी फ्रान्सचे आहे, लुईस ई ब्रूस अमेरिकेचे आहे आणि अलेक्स एकिमोव्ह रशियाचे यांना देण्यात आला। यांना हा पुरस्कार लिथियम आयन बॅटरीच्या शोधासाठी देण्यात आला। दुसरं स्टेटमेंट। तर चला सांगा, 12वा प्रश्न तुमच्या समोर आहे। इथे जर बघितलं काय म्हणतो, रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जो आहे तर तो या तिघांना देण्यात आला आणि तो लिथियम आयन बॅटरीच्या शोधासाठी देण्यात आला। काय अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे, दोन्ही चूक। पर्याय क्रमांक 3 उत्तर आलंय, ठीक आहे, ओके, ठीक आहे, 3 उत्तर येत आहे, एक पण उत्तर आलंय अभिजित सरांचं। तर इथं अभिजित सरांचं उत्तर जर बघितलं तर ते बरोबर आहे। आता का बरोबर आहे हे मी तुम्हाला सांगतो। रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जो आहे तो मॉन्गी जी बावेंडी, लुईस ई ब्रूस आणि अलेक्सी एकिमोव्ह या तिघांना मिळाला। अ बरोबर आहे, पण यांना हा पुरस्कार कशासाठी मिळालेला आहे तर जे क्वांटम डॉट्स जे आहे
तर त्याच्या शोधासाठी हा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तर क्वांटम डॉट्स जे आहे तर ती एक फिजिक्समधील एक महत्त्वाची संकल्पना आहे क्वांटम डॉट्स. तर त्याबाबत संशोधन केलं म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला. लिथियम आयन बॅटरीच्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही, म्हणून फक्त अ बरोबर. हे लक्षात ठेवा. क्वांटम डॉटसाठी यंदाचा जो काही 2023चा रसायनशास्त्राचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर त्याला पुंज कण म्हटलं जातं, पण तुम्ही क्वांटम डॉट्सच लक्षात ठेवा. यानंतर भौतिकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2023 मध्ये कोणाला देण्यात आला? पियर ऑगोस्टिनो फ्रान्स, फेरिक क्रोन्स हंगेरी आणि ॲन लिहर फ्रान्स. ठीक आहे. तर आता भौतिकशास्त्राचा जो काही नोबेल पुरस्कार आहे तो इथं देण्यात आलेला आहे. तो कशासाठी देण्यात आला? तर इलेक्ट्रॉनवर संशोधन करण्यासाठी, इलेक्ट्रॉनशी संबंधित संशोधन इथं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. संशोधन इथं करण्यात आलेलं आहे. आणि हे संशोधन कशाशी संबंधित आहे? तर इलेक्ट्रॉनचा अभ्यास एकदम मिली आणि मायक्रो सेकंदमध्ये आता करता येणार आहे याबाबतचं संशोधन जे आहे तर ते जर आपण बघितलं तर या तिघांनी केलेलं आहे. म्हणून इथं वरीलपैकी सर्व उत्तर द्यावं लागेल. पियर अगोस्टिनी, फॅरेंक क्रोन्स आणि ॲने लिहर या तिघांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जून 2023 मध्ये ऑर्डर ऑफ द नाईल या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केलं आहे? तर कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जून 2023 मध्ये ऑर्डर ऑफ नाईल हा पुरस्कार दिला आहे? चला सांगा. युक्रेन, इटली, फिजी, इजिप्त. आता सिंपली लॉजिक तुम्ही यूज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. लॉजिक काय असणार आहे? तर पुरस्काराचं नाव बघा आणि मग देशाचे नाव बघा. तर अगदी बरोबर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित लॉजिक लावलेले आहे. तर नाईल म्हटलं की नाईल नदी कुठं आहे? तर नाईल नदी आहे इजिप्तमध्ये. जगातील सगळ्यात लांब नदी आहे नाईल नदी. मग त्यामुळं हा जो पुरस्कार आहे हा कोणी दिलेला आहे? नरेंद्र मोदी यांना इजिप्तने. तर मग आपण सगळे पुरस्कार बघूया जे लेटेस्ट देण्यात आलेले. द ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार फ्रान्सने नरेंद्र मोदी यांना दिला आहे. ऑर्डर ऑफ नाईल इजिप्तने नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. त्यानंतर कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू हा पुरस्कार पापुआ न्यू गिनीने नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार फिजीने नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. त्यानंतर इबाकल अवॉर्ड जो आहे तो पलाऊ या देशाने नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. ठीक आहे. तर 2023 मधले हेच पुरस्कार लक्षात ठेवा. बाकी 2021 मध्ये, 20 मध्ये, 19 मध्ये सुद्धा पुरस्कार दिलेले, पण ते आपल्यासाठी जास्त महत्त्वाचे नाहीये. तर हे 5 पुरस्कार लक्षात ठेवा लेटेस्ट. यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. यानंतर चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? चला, जे काही राष्ट्रीय जल पुरस्कार जे काही घोषित करण्यात आले 2022 मधली पूर्ण कामगिरी बघण्यात आली आणि त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रीय जल पुरस्कार जे आहे ते आपल्या समोर मांडण्यात आले. त्यामध्ये सगळ्यात बेस्ट राज्य कोणतं आहे, बेस्ट ग्रामपंचायत कोणती आहे, बेस्ट जिल्हा कोणता आहे, याच्या सगळी जी आकडेवारी आहे ती आपल्या समोर मांडण्यात आलेली आहे. मग काय वाटतं तुम्हाला? चला सांगा. चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये जो सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला? महू मध्य प्रदेशमधला, त्रिशूर केरळला, मणिपूर मधील इम्फाळला किंवा ओडिशामधील गंजामला. तर बघा इथं आपण जर बघितलं तर 2018 मध्ये जलशक्ती मंत्रालय जे त्यांनी पहिले जल पुरस्कार जे आहे ते सुरू केले होते. आणि मग त्यानंतर जर आपण बघितलं तर चौथे जल पुरस्कार जे आहे ते 2023 मध्ये देण्यात आलेले. ठीक आहे. मग आता या जल पुरस्काराविषयी गव्हर्नमेंटने जी काही आकडेवारी जाहीर केली ती आपण बघूया, कोण विजेता आहे कोण नाही. तर सगळ्यात बेस्ट राज्याचा पुरस्कार जो आहे तो मध्य प्रदेशला मिळाला. दुसऱ्या क्रमांकाचं बेस्ट राज्य ठरलं उत्तर प्रदेश. आणि तिसऱ्या क्रमांकावर जर बघितलं तर आंध्र प्रदेश आणि बिहार संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले. त्यानंतर सर्वोत्कृष्ट जिल्ह्याच्या बाबतीत जर बघितलं तर गंजम ओडिशा हा बेस्ट जिल्हा आहे. ठीक आहे. त्यानंतर तामिळनाडूमधील नमक्कल हा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात बेस्ट जिल्हा आहे. तिसऱ्या क्रमांकावर आदिलाबाद हे तेलंगणामधील तिसरा जिल्हा आहे सगळ्यात बेस्ट. त्यानंतर ग्रामपंचायत बाबत जर बघितलं तर जगन्नाथपुरम ग्रामपंचायत जी आहे तेलंगणामध्ये तर तिला बेस्ट ग्रामपंचायतचा पुरस्कार मिळालेला आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ग्रामपंचायत विषयी एकच लक्षात ठेवा. आणि त्यानंतर शहरी जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामध्ये हा पुरस्कार चंदीगडच्या जे काही नगर निगम आहे तर त्याला मिळालेला आहे. चंदीगडची जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर तिला हा पुरस्कार मिळालेला आहे.
मग आपल्याला कशाविषयी विचारलं होतं, आपल्याला जिल्ह्याविषयी विचारलं होतं. मग जिल्हा कोणता आहे, गंजाम हा बेस्ट डिस्ट्रिक्ट ठरलेला आहे. कशामध्ये, तर राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, स्वच्छ वायू सर्वेक्षणानुसार 3 ते 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आलेले आहे. इंदोर, आग्रा, ठाणे, अमरावती. चला सांगा, याचं उत्तर वर एका स्टुडंटने ऑलरेडी दिलेलं आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण जे झालेलं आहे, तर त्यामध्ये 3 ते 10 लाख या कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर सगळ्यात स्वच्छ शहराचा मान कोणत्या शहराने इथं मिळवलेला आहे. एक उत्तर आलंय, 4 उत्तर सुद्धा आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून बाकीच्यांनी पटपट उत्तर द्या, एकदम 4. ठीक आहे, कंटिन्यू 4 आता उत्तर येत आहे. 1 सुद्धा आलेला आहे. तर मग 1 आणि 4 मध्ये इथं कन्फ्युजन आहे, तर ते आता आपण थोडं बघूया. तर स्वच्छ वायू सर्वेक्षण जे आहे त्याची आकडेवारी ऑगस्ट 2023 मध्ये जाहीर झाली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची आकडेवारी जाहीर केलेली आहे आणि ही एकूणातील दुसरी आकडेवारी आहे. यामध्ये 130 शहरांचा अभ्यास करण्यात आला होता आणि मग त्यांचं वर्गीकरण जे आहे ते 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरं आणि 3 ते 10 लाख लोकसंख्या असणारी शहरं या कॅटेगरीमध्ये करण्यात आलं होतं. तर 10 लाखापेक्षा जास्त असणाऱ्या शहरांमध्ये इंदोर पहिल्या क्रमांकावर, आग्रा दुसऱ्या क्रमांकावर आणि ठाणे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकावर होतं. आणि आपण जर बघितलं तर 3 लाख ते 10 लाख या कॅटेगरीमध्ये अमरावती महाराष्ट्रातलं 1 नंबरला आहे. हिमाचल प्रदेशमधील परवानू आणि कालाअंब दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ओडिशामधील अंगुल जे आहे ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर अशा प्रकारे उत्तर काय असणार आहे, अमरावती पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे. कॅटेगरी कोणती हे तुम्हाला इथं हायलाइट ऑलरेडी केलं होतं मी, पण तुम्ही लक्ष नसेल दिलं कदाचित. तर इथं 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आलं तर इंदोर द्यायचं आणि 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या आलं तर अमरावती उत्तर देणं तुम्ही अपेक्षित आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचं लेक्चर आपलं इथेच समाप्त होतं. आपली राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच सुरू होते, कंबाईनसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच सुरू होते. या बॅच लवकरच सुरू होणार आहे, त्यामुळे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. NCERTची बॅच सुरू होणार आहे, स्टेट बोर्डची बॅच सुरू होणार आहे आणि आता जी तारीख आली त्यासाठी जर तुम्हाला राज्यसेवेसाठी रेकॉर्डेड समजून घ्या एक बॅच जॉईन करायची असेल किंवा लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल प्रिलिमसाठी, तर त्या बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही आजच ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲडमिशन घेऊ शकता. तर थांबूया मित्रांनो इथं, आता भेटूया नेक्स्ट